पहा मित्रांनो, आज आपण 1857चा जो विद्रोह आहे, तर त्या 1857च्या विद्रोहावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण पाहिले, तर त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आपल्याला दिसून येतं, की 1857च्या उठावावर राज्यसेवेला, कंबाईनला आणि सर्वच परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न या ठिकाणी आहे. तर त्यामुळं आजचं सेशन इम्पॉर्टंट असणार आहे. 1857च्या उठावावर आपण चर्चा करू आणि सोबतच आपण 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्राचं काय नेमकं योगदान राहिलं, त्याच्यावर पण आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. लगेचच आपण या ठिकाणी सुरू करूया. तर मी काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे, की या टॉपिकवर किंवा या घटकावर प्रश्न विचारला जाईल, तेवढं व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. आता बघा, 57च्या विद्रोहाची थोडीशी पार्श्वभूमी पण आपण या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला पाहायला भेटतं, की इंग्रज आणि ब्रह्मदेश युद्ध हे आपल्याला या ठिकाणी महत्वाचा घटक आपल्याला पाहायला भेटतो. आता लक्षात घ्या, इंग्रज आणि ब्रह्मदेश युद्ध हा घटक आपण अभ्यासत असताना आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. इंग्रज आणि त्याचबरोबर ब्रह्मदेश यांच्यामध्ये जे युद्ध या ठिकाणी झाले, तर ते युद्ध या ठिकाणी किती झाले, तर एकूण 3 युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. इंग्रज ब्रह्मदेश यांच्यामध्ये 3 युद्ध या ठिकाणी झालेले आहेत, हा मुद्दा लक्षात घ्या. आता या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, सन 1824 पासून ते साधारणतः 1828 पर्यंत हे पहिलं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध या ठिकाणी झालं. दुसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध जे आहे, हे साधारणतः 1852 पासून ते 1855 पर्यंत हे दुसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध या ठिकाणी झालं. आणि तिसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध जे आहे, ते 1885 पासून ते 1886 पर्यंत हे तिसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा पद्धतीचे 3 इंग्रज ब्रह्मदेश युद्ध झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता नीट समजून घ्या, की हे पहिलं युद्ध जे आहे, हे लॉर्ड एमहर्स्ट नावाचा जो गव्हर्नर जनरल या ठिकाणी होता, तर त्या लॉर्ड एमहर्स्टच्या कार्यकाळामध्ये हे इंग्रज ब्रह्मदेश युद्ध पहिलं झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता बघा, या पहिल्या इंग्रज ब्रह्मदेश युद्धाच्या दरम्यान काय घडलं गेलं, तर पाहायला भेटतं, की जे खालचा ब्रह्मदेश आहे, खालचा ब्रह्मदेश, खालचे ब्रह्मदेश जो आहे, तर हा खालचा ब्रह्मदेश या ठिकाणी भारताच्या ताब्यामध्ये आल्याचं एकंदरीत दिसतं. इंग्रजांनी खालचं ब्रह्मदेश या ठिकाणी जिंकलं, ज्याला आपण अराकोरियन्स पर्वतरांगा या नावानं देखील संबोधतो. अराकोरियन्स पर्वतरांगा ज्या आहे, तर त्या या इंग्रजांच्या ताब्यामध्ये इथे या ठिकाणी आल्या. त्यानंतर लक्षात घ्या, हे दुसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध जे आहे, हे त्या काळामध्ये लॉर्ड डलहौसी नावाचा एक महत्वाचा या ठिकाणी गव्हर्नर जनरल होता. त्याच्या कार्यकाळामध्ये हा या ठिकाणी दुसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध या ठिकाणी झालं. आता या काळामध्ये काय झालं, तर आपल्याला पाहायला भेटतं, की या काळामध्ये मध्य ब्रह्मदेश जो आहे, तर मध्य ब्रह्मदेश हा या ठिकाणी इंग्रजांच्या ताब्यामध्ये आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि तिसरं जे आपण या ठिकाणी पाहतो, तिसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध जे आहे, तर त्यावेळेस लॉर्ड डफरीन नावाचा या ठिकाणी लॉर्ड डफरीन हा काँग्रेसच्या स्थापनेवेळी गव्हर्नर जनरल राहिला. तर त्याच्या कार्यकाळामध्ये हे तिसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध या ठिकाणी झालं. आणि मग या काळामध्ये उत्तर ब्रह्मदेश जो आहे, उत्तर ब्रह्मदेश किंवा ज्याला आपण वरचं ब्रह्मदेश या ठिकाणी म्हणतो, तर हा या ठिकाणी इंग्रजांच्या ताब्यामध्ये आला. आणि 1 जानेवारी सन 1886 ला संपूर्ण ब्रह्मदेशावर इंग्रजांनी आपली अधिसत्ता या ठिकाणी स्थापन केली. तर नीट समजून घ्या, या संदर्भामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून एखादा प्रश्न जर आला, तर तो या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. आता 1857च्या उठावाला कोट करून मी इथे या ठिकाणी काही महत्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी देतोय. लक्षात घ्या, काय नेमकं घडलं गेलं ते नीट या ठिकाणी समजून घ्या. इंग्रज ब्रह्मदेश युद्ध पहिलं जेव्हा सुरू झालं, तेव्हा भारतीय सैनिकांना या ठिकाणी समुद्र पार करून जावा लागला. समुद्र पार या ठिकाणी करून जावा लागला. आणि समुद्र पार करून हे सैनिक जेव्हा भारतामध्ये परत आले, तेव्हा या सैनिकांना या ठिकाणी भारतीय लोकांनी स्वीकारलं नाही. याचं कारण असं आहे, की भारतामध्ये त्या काळामध्ये समुद्र पर्यटन करणं किंवा समुद्र पार करणं हा एक धार्मिक गुन्हा या ठिकाणी मानला जात होता. आणि त्यामुळं भारतीय सैनिकांवर भारतीय लोकांनी त्या काळामध्ये सामाजिक बहिष्कार टाकला होता. आणि म्हणून मग भारतीय सैनिक इंग्रजांच्या विरोधामध्ये गेले, कारण त्यांनी अशी भूमिका मांडली, की आम्हाला भारताच्या बाहेर कोणत्याही युद्धामध्ये तुम्ही सहभागी करून घेऊ नका. कारण मग आमचे जात बांधव लोक आमच्यावर सामाजिक बहिष्कार या ठिकाणी टाकतात.
आम्ही समुद्र पार करून गेल्यामुळं. आणि म्हणून या ठिकाणी भारतीय सैनिक हे वारंवार ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये इथं छोटे मोठे बंड करताना एकंदरीत दिसून येत होते, असं आपल्याला एकंदरीत दिसतं. तर हा एक महत्वाचा घटक 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीशी संबंधित आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा, इंग्रज ब्रह्मदेश युद्धाच्या दरम्यान एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, की 1 जानेवारी 1886 ला ब्रह्मदेश भारतामध्ये आला. आणि लक्षात असू द्या, 1935चा कायदा जेव्हा या ठिकाणी बनला, तेव्हा 1935च्या कायद्याद्वारे ब्रह्मदेशाला स्वतंत्र या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याच संदर्भामध्ये ब्रह्मदेशाचा राजा होता, नाव नीट लक्षात घ्या, थिबा. थिबा नावाचा राजा ब्रह्मदेशाचा या ठिकाणी होता. तर याला इंग्रजांनी अटक केलं आणि याला इंग्रजांनी अटक करून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या रत्नागिरीमध्ये त्याला इथे या ठिकाणी ठेवलेलं होतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर थिबा नावाचा ब्रह्मदेशाचा शासक, त्याला अटक करून इंग्रजांनी महाराष्ट्रातल्या कोणत्या ठिकाणी ठेवलं, तर ते या ठिकाणी रत्नागिरीमध्ये ठेवलं. तर हा मुद्दा लक्षात असू द्या. आणि इथंच रत्नागिरीमध्ये या थिबाच्या संदर्भामध्ये थिबा पॅलेस या ठिकाणी निर्माण केला, जो आज पण आपल्याला थिबा पॅलेस या ठिकाणी पाहायला भेटतो. तर हा एक मुद्दा लक्षात घ्या. प्रिलियमच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट या ठिकाणी घटक आहे. म्हणजे ब्रह्मदेशाच्या युद्धासोबत युद्ध करत असताना भारतीय सैनिकांना समुद्र पार करून जावा लागला आणि ते जेव्हा रिटर्न आले, तेव्हा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार हे भारतीय लोकांनी टाकल्यामुळं ते इंग्रजांच्या विरोधामध्ये गेले होते आणि इंग्रजांना सांगत होते, की आम्हाला भारताच्या बाहेर कसल्याही प्रकारची अपॉइंटमेंट देऊ नका. त्यानंतर लक्षात घ्या, आपण पाहणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी इंग्रज आणि अफगाणिस्तान युद्ध. आता इंग्रज अफगाणिस्तान युद्ध जर आपण पाहिले, तर ते पण एकूण 3 युद्ध या ठिकाणी झाले. आता पहिलं युद्ध जे आहे इंग्रज अफगाणिस्तान, तर ते कधी लढलं गेलं त्याबद्दल या ठिकाणी नीट समजून घ्या. तर लक्षात घ्या, 1838 पासून ते 1842 या काळामध्ये पहिलं इंग्रज अफगाणिस्तान युद्ध या ठिकाणी झालं. तर या काळामध्ये गव्हर्नर जनरल होता लॉर्ड ऑकलंड. लॉर्ड ऑकलंड जो आहे हा गव्हर्नर जनरल होता. त्याच्या कार्यकाळामध्ये हे पहिलं इंग्रज अफगाणिस्तान युद्ध या ठिकाणी झालं. 1842 ला हे युद्ध जिंकल्यानंतर इंग्रजांनी 10 वर्ष भारतीय लष्कराला या अफगाणिस्तानमध्ये या ठिकाणी नियुक्त केलं. परिणाम असा या ठिकाणी झाला, की 10 वर्ष भारतीय सैन्य अफगाणिस्तानमध्ये राहिल्यानंतर त्यांना तिथे या ठिकाणी मांसाहार या ठिकाणी करावा लागला होता. या प्रकारचा मुद्दा आपल्याला पाहायला भेटतो. आणि मांसाहार केल्यामुळं जेव्हा हे सैन्य भारतामध्ये परत आलं 1852 ला, तेव्हा भारतीय लोकांनी त्यांच्यावर पण सामाजिक बहिष्कार या ठिकाणी टाकला. कारण तुम्ही मांसाहार करता म्हणजे धर्म बहिष्कृत करता किंवा धर्मभ्रष्ट तुम्ही झालेला आहात, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. परिणामी भारतीय सैनिकांवर सामाजिक बहिष्कार टाकला गेला. या 2 युद्धांचा परिणाम असा झाला, की भारतीय सैनिकांमध्ये इंग्रजांच्या विरोधात असंतोष या ठिकाणी निर्माण होतो आणि ते इंग्रजांना एक विनंती करतायत, की तुम्ही भारताच्या बाहेर भारतीय सैनिकांना पाठवू नका, कारण आमचा धर्म हा या ठिकाणी संकटामध्ये येतोय. अशा प्रकारची भूमिका वारंवार या ठिकाणी या भारतीय सैनिकांनी इंग्रजांप्रती व्यक्त केली. तर देखील इंग्रज या गोष्टी ऐकायला तयार नव्हते आणि त्यामुळे भारतीय सैनिकांमध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर जनमत निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. हे होतं ना होतं, तर नाव नीट लक्षात घ्या, लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा त्यावेळेचा गव्हर्नर जनरल राहिला आणि या लॉर्ड कॅनिंगनं सन 1856 साली एक कायदा या ठिकाणी निर्माण केला आणि या कायद्यामध्ये असं म्हटलं गेलं, की भारतीय सैनिकांना इंग्रज पृथ्वीच्या पाठीवर जिथेही टाकतील तिथं त्यांना युद्ध करण्यासाठी जावं लागेल. जर समजा ते गेले नाही, तर त्यांचा या ठिकाणी त्यांचा नोकरीतील प्रवेश या ठिकाणी रद्द होईल. अशा प्रकारची भूमिका कॅनिंगनं 1856 ला हा कायदा निर्माण करत असताना घेतली. ज्याचा परिणाम असा झाला, की भारतीय सैनिकांना वाटू लागलं, की येस, आमचा धर्म हा इथे या ठिकाणी बुडवण्याचा प्लॅन इंग्रजांचा या ठिकाणी आहे. म्हणून मग भारतीय सैनिकांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता, असं एकंदरीत दिसून येतं. याच संदर्भामध्ये आपल्याला हे पण माहिती असेल, की भारतीय सैनिक आणि युरोपियन सैनिक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रज लोक दुजाभाव करत होते. युरोपियन लोकांना मोठ्या प्रकारचे पगार दिले जायचे. त्याचबरोबर युरोपियन लोकांना महत्वाच्या पदांवर नियुक्त केलं जायचं. भारतीय लोकांसाठी केवळ सुभेदार हेच मोठं पद या ठिकाणी दिलं जायचं. सुभेदारच्या वरती कोणत्याही भारतीय व्यक्तीची नियुक्ती केली गेली नव्हती. म्हणून भारतीय लोक या ठिकाणी इंग्रजी सत्तेच्या विरोधामध्ये सैन्यामध्ये असंतोष निर्माण होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हे कुठं होतं ना होतं तेच
लॉर्ड डलहौसीनं खालसा धोरण या ठिकाणी आणलं. यामध्ये भारतीय संस्थानिक त्यांची राज्य हे संपुष्टात आणण्याचा प्लॅन इंग्रजांनी या ठिकाणी केला. ज्याचा परिणाम असा झाला, संस्थानिक आणि त्या संस्थानिकांच्या अधिपत्याखाली असणारी प्रजा ही भूमिका या ठिकाणी घेऊ लागली, जर का आमचं राजे राजे महाराजेच जर सुरक्षित नसतील, तर या ठिकाणी आम्ही देखील कशा पद्धतीने सुरक्षित असू, अशा प्रकारच्या भूमिका या दरम्यानच्या काळामध्ये घेण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून मग लक्षात घ्या की डलहौसी या खालसा धोरणाचाही परिणाम 1857च्या उठावामध्ये या ठिकाणी दिसून येताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. याच बरोबर दिल्लीमध्ये जो आपला मुघल बादशाह होता बहादूर शाह जफर, तर त्या बहादूर शाह जफरच्या सत्तेला इंग्रजांनी आव्हान या ठिकाणी दिलं होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, इथं इम्पॉर्टंट आहे लॉर्ड डलहौसीची भूमिका. तर लॉर्ड डलहौसी हा पहिला गव्हर्नर जनरल या ठिकाणी राहिला की ज्यानं ब्रिटिशांनी सुरू केलेल्या कॉइन्स मधनं मुघल बादशाहचं नाव या ठिकाणी हटवलं. तर खूप इम्पॉर्टंट मुद्दा हा या ठिकाणी आहे. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल या ठिकाणी खालीलपैकी कोणता गव्हर्नर जनरल आहे की ज्याने या ठिकाणी मुघल बादशाहचं नाव कॉइन्स मधून हटवण्याचं काम या ठिकाणी केलं, तर त्या ठिकाणी लॉर्ड डलहौसी आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि याच लॉर्ड डलहौसीने घोषणा केली की मुघल बादशाह आणि त्याच्या परिवाराला त्याच्या मुघल बादशाहच्या निधनानंतर लाल किल्ल्यामध्ये या ठिकाणी राहता येणार नाही. या प्रकारची भूमिका पण लॉर्ड डलहौसीनं या कार्यकाळामध्ये घेतली होती असं एकंदरीत दिसतं. डलहौसीच्या संदर्भात दोन महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. मुघल बादशाहचं कॉइन्स मधनं नाव हटवलं डलहौसीनं, आणि मुघल बादशाह व त्याच्या परिवाराला लाल किल्ल्यामध्ये राहता येणार नाही अशा प्रकारची भूमिका डलहौसी या कालखंडामध्ये घेताना आपल्याला एकंदरीत दिसून येतं. हे सगळं होत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं लॉर्ड कॅनिंग, या कॅनिंगनं पण काही महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतली. कॅनिंगनं काय भूमिका घेतली, तर कॅनिंग म्हटला की मुघल बादशाह बहादूर शाह जफर हा हिंदुस्थानचा शेवटचा मुघल बादशाह असेल. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना मुघल बादशाहचा किताब दिला जाणार नाही, या प्रकारची घोषणा कोणी केली असा प्रश्न जर आला तर नाव नीट लक्षात घ्या, लॉर्ड कॅनिंगनं या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली होती असं एकंदरीत दिसतं. तर हे प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे व्यवस्थित या ठिकाणी पहा. आपला एकमेव उद्देश आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 15 प्रश्न हिस्ट्रीचे आहेत. ते 15 पैकी 15 प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी टॅकल करता आले पाहिजेत. त्याची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी देता आली पाहिजे. त्यामुळे हे छोटे छोटे मुद्दे पण इम्पॉर्टंट असणार आहे, हे लक्षात घ्या. 1857च्या उठावाशी संबंधित सामाजिक सुधारणा धोरण जेव्हा आपण पाहतो, हे देखील या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात असंतोष निर्माण करण्याचं कारण या ठिकाणी ठरलं. कारण काय, इंग्रजांनी सन 1828 ला सती प्रथा प्रतिबंध कायदा निर्माण केला. त्याचबरोबर 1850 ला लेक्स लुकी ऍक्ट त्यांनी निर्माण केला आणि 1856 ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा इथे या ठिकाणी संमत करण्यात आला. तर लक्षात घ्या, सती प्रथा प्रतिबंध कायदा हा विल्यम बेंटिंगचा आहे. तर त्या विल्यम बेंटिंगच्या कार्यकाळामध्ये निर्माण करण्यात आला. लेक्स लुकी ऍक्ट आणि विधवा पुनर्विवाह कायदा हे दोन्ही महत्वाचे कायदे जे आहे हे लॉर्ड डलहौसी याच्या कार्यकाळामध्ये निर्माण करण्यात आलेले आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, लेक्स लुकी ऍक्ट आणि विधवा पुनर्विवाह कायदा डलहौसीच्या काळामध्ये घडला. आता लेक्स लुकी ऍक्ट काय आहे ते थोडंसं आपण पाहूया. बघा, लेक्स लुकी नावाचे त्यावेळेचे गव्हर्नर जनरल, त्यावेळेचे व्हॉइसरायच्या कार्यकारी परिषदेतील या ठिकाणी एक लॉ मेंबर होते. त्यांच्या नावाने जो कायदा बनला ज्याला लेक्स लुकी ऍक्ट म्हणतात. तर या कायद्यानं ख्रिश्चन धर्मियाला धर्मांतरित करण्याचा प्रोत्साहन या ठिकाणी दिला. म्हणजे धर्मांतराला चालना देणारा हा कायदा या ठिकाणी होता. हा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. धर्मांतरला चालना देणारा कायदा या ठिकाणी होता. या कायद्यामध्ये अशी भूमिका घेतली गेली की जे लोक ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करतील, जे भारतीय धर्मातील लोक ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करतील, त्यांना सरकारी नोकऱ्या तर मिळतीलच मिळतील, परंतु त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीवरचा अधिकार देखील हा या ठिकाणी मिळेल. अशा प्रकारची भूमिका लेक्स लुकीनं घेतली होती. म्हणून त्याला लेक्स लुकी ऍक्ट या नावानं संबोधलं गेलं. धर्मांतराला चालना देणारा हा कायदा इथे या ठिकाणी पाहायला भेटला. तर लक्षात घ्या, या 3 महत्वाच्या कायद्यांमुळं पाहायला असं भेटतं की इंग्रजांना हे लक्षात या ठिकाणी भारतीयांना हे लक्षात आलं की भारतीय लोकांचा धर्म इंग्रज या ठिकाणी बुडवत आहे, तो समाप्त करत आहे, हिंदू खतरे में है, अशा प्रकारची भावना ही भारतीय लोकांची निर्माण या ठिकाणी झाली. आणि परिणाम ते 1857च्या उठावामध्ये
इंग्रजांच्या विरोधात सहभागी होताना एकंदरीत दिसून येतं. सोबतच या ठिकाणी ब्रिटिशांचं आर्थिक धोरणाचा परिणाम देखील 1857च्या उठावामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. जसं की आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, इंग्रजांनी जमीन सुधारणा धोरण आणलं. परंतु त्याच्यामध्ये मुख्य उद्देश काय होता? त्याच्यामागे मुख्य उद्देश हाच होता, की भारतीय लोकांचं आर्थिक शोषण करणं आणि भारतीय लोकांकडून जादा टॅक्स वसूल करणं. याचबरोबर इंग्रजांनी या कालखंडामध्ये शेतीचं व्यापारीकरण या ठिकाणी केलं आणि त्याचबरोबर अनौद्योगिकीकरण देखील या ठिकाणी केलं. याही दोन्ही घटनांचा मुख्य उद्देश काय होता? तर जास्तीत जास्त या ठिकाणी पैसा हा ब्रिटिशांना मिळेल, जास्तीत जास्त नफा या ठिकाणी ब्रिटिशांना मिळेल, अशाच प्रकारचा उद्देश हा आर्थिक नीतीशी संबंधित या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि त्यामुळं शेतकरी असू द्या किंवा गावातील या ठिकाणी 12 बलुतेदार किंवा 18 आलुतेदार, गावातील कारागीर या ठिकाणी असू द्या, कसबी हस्तउद्योग करणारे कारागीर असू द्या, ते सगळेजण कंपनीच्या विरोधामध्ये गेले, इंग्रजी शासनाच्या विरोधात गेले आणि त्यांनी 57च्या विद्रोहामध्ये सहभाग घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, साताऱ्याचा मुद्दा, कोल्हापूर संस्थानाचा मुद्दा, नानासाहेब पेशव्याचा मुद्दा याशी संबंधित पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता सातारा संस्थानाचा मुद्दा काय होता ते नीट समजून घ्या. तर साताऱ्यामध्ये त्यावेळेसचे राजे होते प्रतापसिंह महाराज, ठीक आहे ना. तर प्रतापसिंह महाराज हे त्यावेळेचे साताऱ्याचे प्रतिनिधी या ठिकाणी होते, साताऱ्याचे शासक या ठिकाणी होते. आता लक्षात घ्या, या प्रतापसिंह महाराजांनी एक महत्वाचा ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव होतं सभानीती. तर सभानीतीवर थोडंसं या ठिकाणी काम करा. सभानीतीवर आयोग तुम्हाला प्रश्न जरूर विचारू शकतो, की डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल, सभानीती हा ग्रंथ कोणी लिहिला? तर प्रतापसिंह महाराज यांचा या ठिकाणी ग्रंथ आहे. इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये याचा रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. ठीक आहे. तर या प्रतापसिंह महाराजांनी काय केलं बघा, एका मुलाला दत्तक या ठिकाणी घेतलं. एका मुलाला प्रतापसिंह महाराजांनी दत्तक घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड ऑकलंड. तर त्या लॉर्ड ऑकलंडनं त्या दत्तक विधीला नामंजुरी या ठिकाणी दिली. दत्तक विधांना नामंजुरी या ठिकाणी दिली. परिणामी प्रतापसिंह महाराज जे आहेत त्यांचा एक महत्वाचा वकील होता, ज्यांचं नाव होतं रंगो बापू गुप्ते. ठीक आहे. तर रंगो बापू गुप्ते जे आहे, तर या रंगो बापू गुप्ते यांना या ठिकाणी लंडनला पाठवण्यात आलं. या रंगबापू गुप्तांना प्रतापसिंह महाराजांनी काय केलं, लंडनला या ठिकाणी पाठवलं. तर लक्षात घ्या, 1840 पासून ते 1853 पर्यंत हे रंगबापू गुप्ते इंग्लंडमध्ये या ठिकाणी राहिले आणि इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला, की प्रतापसिंह महाराजांनी ज्या मुलाला, ज्याचं नाव शाहू तिसरा असं होतं, तर त्या मुलाला या ठिकाणी जे दत्तक घेतलेला आहे, तो दत्तक वारसा मंजूर या ठिकाणी व्हावा, अशा प्रकारचा प्रयत्न केला. मात्र रंगबापू गुप्त्यांच्या हाती निराशा आली आणि त्या रंगबापू गुप्ते 1853 भारतात आल्यानंतर ते कटवाल्यांची सभा घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. कटवाल्यांची सभा त्यांनी घेतली. म्हणजे 1857च्या उठावामध्ये जे लोक सहभागी होणार आहे, त्या कट करणाऱ्या लोकांची सभेचं नेतृत्व रंगबापू गुप्ते करताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. कोल्हापूर संस्थानचा मुद्दा काय होता तो पण या ठिकाणी समजून घेऊया. तर लक्षात घ्या, कोल्हापूर संस्थान जेव्हा आपण पाहतो, तेव्हा कोल्हापूर संस्थानामध्ये या ठिकाणी एक विद्रोह झाला होता. ज्या विद्रोहाला आपण गडकरी विद्रोह या नावानं या ठिकाणी संबोधतो. गडकरी विद्रोहाबद्दल मागच्या सेशनमध्ये आपण डिटेलपणे चर्चा केलेली आहे. म्हणून मग मी इथे या ठिकाणी रिपिटिशन करणार नाही. तर 1844 ला गडकरी विद्रोह कोल्हापूरमध्ये झाला होता. तर बाबाजी अहिरेकर यांनी याचं नेतृत्व या ठिकाणी केलं होतं. झालं असं, कोल्हापूरची जी राणी होती, राणी सईबाई, तर राणी सईबाईवर आरोप ठेवला गेला इंग्रजांनी, की कोल्हापूरमध्ये झालेल्या गडकरी विद्रोहाला तुमची फूस होती आणि त्यामुळे गडकरी विद्रोह मोडण्यासाठी इंग्रजांचे सुमारे 50 लाख रुपये खर्च झालेले आहेत आणि त्यामुळे इंग्रजांनी भूमिका अशी घेतली, हे 50 लाख रुपये कोल्हापूरच्या राणीनं आम्हाला या ठिकाणी द्यावे. जोपर्यंत तुम्ही हे 50 लाख रुपये आम्हाला फेडत नाही, तोपर्यंत 5% व्याजदर, तोपर्यंत 5% व्याजदर तुम्ही आम्हाला या ठिकाणी द्या. या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा, या संदर्भातील इम्पॉर्टंट मुद्दा या ठिकाणी मांडला जाईल, हे लक्षात घ्या. आणि तोपर्यंत या राणीला, राणी सईबाईला कोल्हापूरमध्ये राहता येणार नाही, तिची उचल मागणी पुण्यामध्ये या ठिकाणी करण्यात आली, अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर हा कोल्हापूर संस्थानाशी संबंधित मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो.
याच नंतर नानासाहेब पेशव्याचा मुद्दा काय होता तो पण आपण त्या ठिकाणी समजून घेणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. आता नानासाहेब पेशवा जर आपण पाहिला तर नानासाहेब पेशव्याशी संबंधित काय महत्वाचा मुद्दा आहे तो नीट समजून घेऊया. लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की बाजीराव दुसरा, ठीक आहे, तर बाजीराव दुसऱ्याचा पराभव इंग्रजांनी या ठिकाणी तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या दरम्यान केला होता. आणि या बाजीराव दुसऱ्याला त्याचं राज्य समाप्त केल्यानंतर बिठूरमध्ये या ठिकाणी स्थलांतरित करावं लागलं होतं. तर बिठूरमध्ये या बाजीराव दुसऱ्याला इथे या ठिकाणी इंग्रजांनी काय केलं, स्थलांतरित या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारची माहिती मिळते. बिठूर कुठे आहे, तर कानपूरमध्ये आहे. लक्षात घ्या, बिठूर कानपूरमध्ये या ठिकाणी आहे. तर तिथे या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे असं दिसून येतं. आता पाहायला भेटतं हा बाजीराव दुसरा पण निपुत्रिक होता. मग या बाजीराव दुसऱ्याने काय केलं, 1845च्या दरम्यान त्यांनी या ठिकाणी एका मुलाला दत्तक घेतला. साहजिकच त्या मुलाचं नाव होतं नानासाहेब पेशवा. तर नानासाहेब पेशवाला बाजीराव दुसऱ्यांनी काय केलं, इथे या ठिकाणी दत्तक म्हणून या ठिकाणी घेतलं. नंतर 1852च्या दरम्यान बाजीराव दुसऱ्याचं निधन देखील झालं. आता झालं असं की इंग्रजांनी त्या काळामध्ये या नानासाहेब पेशव्याला जो दत्तक पुत्र आहे त्याला या ठिकाणी दत्तक पुत्र मंजुरी दिली नाही, त्याला पेशवा म्हणून मान्यता दिली नाही. बाजीराव दुसऱ्याला जी पेन्शन इंग्रज देत होते ती पण या ठिकाणी समाप्त करण्यात आली नानासाहेब पेशव्याची. म्हणजे इंग्रज म्हणाले की नानासाहेब पेशव्याला आम्ही पेशवा म्हणून मानायला तयार नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा भूमिका अशी मांडली की जी बाजीराव दुसऱ्याला पेन्शन आहे ती आता पेन्शन पण नानासाहेब पेशवाला दिली जाणार नाही. म्हणजे पेन्शन पण बंद झाली आणि पेशवा हे पद पण त्याचं या ठिकाणी गेलं. म्हणून या नानासाहेब पेशवानं नाव नीट लक्षात घ्या, अझीमुल्ला खान, ठीक आहे ना. तर अझीमुल्ला खान हे इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात घ्या की याच्यावर प्रश्न विचारला जाईल की अझीमुल्ला खान हा कोणाचा वकील म्हणून लंडनला गेला. तर नाव नीट लक्षात घ्या, नानासाहेब पेशव्यांचा वकील म्हणून तो या ठिकाणी अझीमुल्ला खान इंग्लंडला या ठिकाणी गेलेला आहे अशा प्रकारची माहिती मिळते. तर अझीमुल्ला खान लंडनला जातो आणि तिथं तो गेल्यानंतर त्यानं या ठिकाणी नानासाहेब पेशव्याला पेशवा म्हणून मान्यता इंग्रजांनी द्यावी यासाठी प्रयत्न करतो, त्याची पेन्शन चालू व्हावी यासाठी प्रयत्न करतो. मात्र अझीमुल्ला खानच्या पदरी या ठिकाणी काय आली, निराशा आली आणि तो परत भारतामध्ये येतो आणि नानासाहेब पेशव्याला सांगतो की उठाव करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला नानासाहेब पेशव्याशी संबंधित होता असं एकंदरीत दिसून येतं. याच संदर्भामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, इंग्रजांनी भारतामध्ये महत्वाचे जे काही राज्य होते ते तर समाप्त केले होते, तर संस्थानिकांची सत्ता देखील या ठिकाणी समाप्त केली होती. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला असं भेटतं, अवध नावाचं एक महत्वाचं संस्थान या ठिकाणी होता. अवधच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं की इंग्रजांनी बक्सरच्या युद्धामध्ये अवधच्या राजाचा पराभव केला होता. बक्सरच्या युद्धामध्ये शुजा उद्दौला होता, लक्षात घ्या, त्याचा पराभव केला. तरी देखील इंग्रजांनी अवध प्रांत जिंकलं नाही. पुढे 1801 ला अवध प्रांतासोबत त्यांनी सहाय्यक संधी म्हणजेच तैनाती फौजेचा तह या ठिकाणी केला होता आणि तरी देखील इंग्रजांनी अवध जिंकलं नाही. मात्र इंग्रजांचं सुरुवातीपासून अवध प्रांतावर या ठिकाणी नजर होती. आता या संदर्भातील एक स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे जे एनसीईआरटी मध्ये आहे. तर या स्टेटमेंटवर पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. तर स्टेटमेंट काय की अवध हे चेरीयुक्त फळ लवकरच आपल्या मुखामध्ये पडेल हे विधान कोणी केलं, अशा प्रकारचा प्रश्न येईल. किंवा हे चेरीयुक्त फळ, चेरी माहिती असेल आपल्याला, तर चेरी हे जे फळ आहे हे इंग्रजांचं सर्वात आवडतं लोकप्रिय म्हणजे सर्वात जास्त आवडतं असं फळ आहे. तर ते इंग्रजांना खूप जास्त आवडतं. म्हणजे आपण कधी पेस्ट्री खाल्ली असेल तुम्ही, तर त्या पेस्ट्रीवर चेरी फळ असतं बघा. तर त्या प्रकारचं चेरी जी आहे ती या ठिकाणी इंग्रजांना आवडतं आणि म्हणून इथं लॉर्ड डलहौसी 1852 ला भूमिका घेतो की हे अवधयुक्त फळ हे हे अवध हे चेरीयुक्त फळ हे लवकरच आपल्या मुखामध्ये पडेल या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता बघा, 1857चा उठाव होत असताना या अवधमध्ये या ठिकाणी एक राजा होता ज्याचं नाव होतं वाजिद अली शाह, ठीक आहे ना. तर वाजिद अली शाह या नावाचा शासक इथे या ठिकाणी राज्य करत होता. आता झालं असं, अवध प्रांतामध्ये जो रेसिडेंट नियुक्त करण्यात आला होता त्याची हत्या करण्यात आली किंवा त्याला अन्नातून या ठिकाणी विष प्रयोग या ठिकाणी त्याला केला गेला, त्याच्यामुळे त्याचं निधन झालं. म्हणून मग लॉर्ड डलहौसीने काय केलं, 1856 साली या अवध संस्थान जे आहे हे अवध संस्थान हे लक्षात असू द्या कुप्रशासनाच्या नावाखाली, कुप्रशासन जे आहे तर या कुप्रशासनाच्या नावाखाली हे संस्थान या ठिकाणी खालसा केलं आणि हे संस्थान ब्रिटिश राज्यात विलीन या ठिकाणी केलं.
आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो बघा, की 1857च्या उठावाच्या काळात सर्वात शेवटचं संस्थान कोणतं ब्रिटिश राज्यात समाविष्ट झालं? तर त्याचं नाव आहे अवध. आणि असा एक प्रश्न विचारला जातो, की कोणतं संस्थान हे कुप्रशासनाच्या नावाखाली इंग्रजांनी बरखास्त केलं? ते पण या ठिकाणी आहे अवध. आता तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की या ठिकाणी कोणत्या कोणत्या संस्थानाबाबत या ठिकाणी हे विधान आहे, की हे चेरीयुक्त फळ लवकरच आपल्या मुखामध्ये पडेल आणि हे विधान कोणी केलं? या प्रकारचाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. कारण एन-सी-आर-टी मधली ही बीट आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारची भूमिका आपल्याला पाहायला भेटते. हे सगळं झाल्यानंतर 1856 ला पाहायला भेटतं, अवध संस्थान या ठिकाणी बरखास्त झाल्यानंतर या वाजिद अली शाह आणि त्याची जी काही पत्नी होती, साहजिकच माहिती असेल आपल्याला, बेगम हजरत महल. तर यांना या ठिकाणी अवधमधनं त्यांची उचलबांगडी करून त्यांना लखनौ या ठिकाणी स्थलांतरित करावं लागलं. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळून जाते. मग या संदर्भामध्ये लॉर्ड डलहौसीनं अवध प्रांतामध्ये एक महसूल व्यवस्था आणली, जिला आपण एकमुष्त बंदोबस्त पद्धत या नावानं इथे या ठिकाणी संबोधतो. काय म्हणतो त्याला? एकमुष्त बंदोबस्त पद्धत असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता लक्षात घ्या, ही एकमुष्त बंदोबस्त काय पद्धत आहे, ती थोडीशी आपण समजून घेणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. आता बघा, एकमुष्त बंदोबस्त म्हणजे काय? तर अवध प्रांतामध्ये काय सिस्टीम होती महसूल व्यवस्थेशी संबंधित? तर अवध प्रांतामध्ये या ठिकाणी जो जमीनदार होता, म्हणजे बंगाल, बिहार, ओरिसा, अवधचा जो प्रांत आहे, त्या भागामध्ये इंग्रजांनी कायमधारा आणि पुढे जाऊन या ठिकाणी महलवारी व्यवस्था लागू केली होती. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी काय केलं जायचं, जे तालुकदार आहे, तर ते तालुकदार शेतकऱ्यांकडून टॅक्स वसूल करायचे, जमीनदाराला द्यायचे आणि जमीनदार या ठिकाणी काय करायचा, तो या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये तो या ठिकाणी टॅक्स या ठिकाणी भरायचा. आता या सिस्टीमच्या माध्यमातून झालं असं, की एकमुष्त बंदोबस्त पद्धत लागू करून इंग्रजांनी अवध प्रांतातील तालुकदारांची सत्ता समाप्त केली. तालुकदारांना टॅक्स वसूल करण्याच्या धोरणापासून त्यांनी परावृत्त केलं आणि थेट जनतेकडनं टॅक्स वसूल करण्याचं धोरण इंग्रजांनी या ठिकाणी आखलं. म्हणजे एकमुष्ट बंदोबस्त पद्धती अंतर्गत जो मध्यस्थी वर्ग आहे, त्या मध्यस्थी वर्गाचं उच्चाटन करण्याचं काम हे त्या ठिकाणी करण्यात आलं, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात असू द्या, की मध्यस्थी वर्गाचं उच्चाटन करून थेट शेतकऱ्याकडून टॅक्स वसूल केला आणि विशेष महत्वाचे म्हणजे जे तालुकदार आहे, तर त्या तालुकदारांची सत्ता पण समाप्त करून त्यांना दिलेले तनखे, त्यांना दिलेल्या जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या. परिणाम असा झाला, हे तालुकदार लखनौमध्ये जातात. वाजिद अली शाह, बेगम हजरत महल यांची भेट घेतात आणि भूमिका मांडतात, की यस, आता ती योग्य वेळ आलेली आहे, की आपल्याला इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढावं लागणार आहे. इंग्रजी सत्ता जी आहे ती समाप्त करण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली, असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. हे सगळं या पद्धतीचं होत असताना हे सगळं या पद्धतीचं होत असताना या ठिकाणी म्हणजे हे आपण आता काय पाहिलं, हे फक्त पार्श्वभूमी या ठिकाणी पाहिली. हे सगळं या पद्धतीचं होत असताना 1857च्या उठावाचं एक तत्कालीन कारण या ठिकाणी घडलं गेलं आणि ते तत्कालीन कारण म्हणजेच या ठिकाणी कारतूस प्रकरण आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता कारतूस प्रकरण काय प्रकरण आहे ते थोडंसं आपण समजून घेऊया. तर लक्षात घ्या, पाहायला असं भेटतं, की त्या काळामध्ये इंग्रजांनी लष्करामध्ये एक नवीन या ठिकाणी बंदूक आणली होती, जिचं नाव होतं रॉयल एनफील्ड बंदूक. तर रॉयल एनफील्ड बंदूक जी आहे, ही रॉयल एनफील्ड एनफील्ड बंदूक जी आहे, तर ही रॉयल एनफील्ड बंदूक या ठिकाणी इंग्रजांनी लष्करामध्ये या ठिकाणी आणली होती. आता झालं असं, की या रॉयल एनफील्ड बंदुकीच्या प्रशिक्षण देण्यासाठी इंग्रजांनी 3 महत्वाचे ठिकाणं नियुक्त केले होते किंवा 3 महत्वाचे सेंटर या ठिकाणी केले होते. त्या सेंटरवर प्रश्न आयोगाने एकदा विचारला होता. तर लक्षात घ्या, की रॉयल एनफील्ड बंदुकीचं प्रशिक्षण देण्यासाठी इंग्रजांनी या ठिकाणी सियालकोट हा प्रांत या ठिकाणी निवडला होता. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, त्या ठिकाणी डमडम जे आहे, तर ते डमडम हा एक भाग या ठिकाणी निवडला होता, की जिथे या ठिकाणी काय करणार आहे, तर तिथे या ठिकाणी प्रशिक्षण या ठिकाणी या रॉयल एनफील्ड बंदुकीचं या ठिकाणी दिलं जाणार आहे. या प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर लक्षात घ्या, की रॉयल एनफील्ड बंदूकचं एक दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं, तर या रॉयल एनफील्ड बंदुकीचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं, की या बंदुकीमध्ये या ठिकाणी प्रशिक्षण घेत असताना अशी एक अफवा पसरवली गेली,
ती म्हणजे काय, की यामध्ये या ठिकाणी कारतूस टाकावं लागणार आहे. आणि हे कारतूस जे आहे, हे कारतूस कसं असणार आहे, तर हे कारतूस या ठिकाणी दाताने या ठिकाणी तोडावं लागणार आहे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. आता कारतूस प्रकरणाशी संबंधित महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. एक नाव आहे अनिल सिल्वे. ठीक आहे, अनिल सिल्वे. तर हे एक नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं या ठिकाणी असणार आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. तर अनिल सिल्वे. अनिल सिल्वेशी संबंधित काय प्रश्न विचारला जाऊ शकतो तो नीट समजून घ्या. तर अनिल सिल्वे हे कोण होते? तर हे होते केम्ब्रिज स्कॉलर. यांना केम्ब्रिज स्कॉलर म्हणतात. केम्ब्रिज स्कॉलर म्हणजे काय? तर लक्षात असू द्या, की अशी व्यक्ती, की जी व्यक्ती या ठिकाणी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये बसून भारताबाबत लिखाण करते आहे डॉक्युमेंटच्या आधारावर. आणि या अनिल सिल्वेनं एक महत्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे काय, की रॉयल एनफील्ड बंदूक जी आहे, त्या बंदुकीमध्ये कारतूस टाकून ती बंदूक या ठिकाणी चालवली जाणार अशी जी भूमिका अशी जी अफवा पसरली होती, तर वास्तविकता हा कारतूस प्रकरण ही एक अफवा होती. वास्तविकता अनिल सिल्वेचं म्हणणं असं राहिलं, की रॉयल एनफील्ड बंदुकीमध्ये कसल्या प्रकारचं कारतूस टाकण्याची आवश्यकता नव्हती. बिना कारतूसची ही बंदूक चालू शकत होती. हे तिचं वैशिष्ट्य होतं. मग ही अफवा कशी पसरली सैन्यामध्ये, त्या संदर्भामध्ये देखील अनिल सिल्वेनं स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे आणि आपल्या कथा स्वातंत्र्याची या पुस्तकामध्ये देखील कुमार केतकरांनी या संदर्भात डिटेलपणे चर्चा केलेली आहे. आता नेमकं झालं काय? मंगल पांडेचं प्रकरण हे या ठिकाणी कुमार केतकरांनी आपल्या कथा स्वातंत्र्याची या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. ते असं म्हणतात, की मंगल पांडे हा या ठिकाणी आपल्याला माहिती असेल, की कलकत्तामध्ये बराकपूर छावणी जी आहे, तर त्या बराकपूर छावणीमधला तो या ठिकाणी एक शिपाई होता 34व्या इन्फंट्रीचा. 34व्या पायदळीचा तो एक शिपाई होता मंगल पांडे. आता झालं असं, की मंगल पांडे जेव्हा या ठिकाणी आपल्या सरकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी गेला, तेव्हा सरकारी कार्यालयामध्ये त्या मंगल पांडेला या ठिकाणी त्याचा जो बॉस होता, त्याचा जो सुभेदार होता, त्याने पाणी आणायला सांगितलं. मग पाणी आणायला सांगितल्यानंतर पाहायला असं भेटतं, की ते त्या काळामध्ये या ठिकाणी तो जो सुभेदार होता हा अस्पृश्य समाजाचा होता आणि त्याने या ठिकाणी मंगल पांडेला पाणी आणायला सांगितलं. तेव्हा मंगल पांडे जो आहे, तर त्या मंगल पांडेने स्वतःच्या लोट्यातून पाणी द्यायला नकार दिला. कारण मंगल पांडे असा म्हणाला, की माझा लोट्यातून जर मी तुम्हाला पाणी दिलं, तर माझा लोटा हा या ठिकाणी बहिष्कृत होईल. कारण तुम्ही अस्पृश्य आहात. तुमच्या स्पर्शाने तो लोटा बहिष्कृत या ठिकाणी होईल. आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं, की त्या सुभेदारानं मंगल पांडेला सांगितलं, की रॉयल एनफील्ड बंदूक जी आहे, तर त्या रॉयल एनफील्ड बंदुकीमध्ये जे काही कारतूस वापरलं जाणार आहे, त्याच्यात गायीची आणि डुकराची चरबी आहे. तर गायीच्या आणि डुकराची चरबी असणारी ही रॉयल एनफील्ड बंदूक तुम्हाला ती दाताने या ठिकाणी तोडावी लागणार आहे. ते कारतूस दाताने तोडावं लागणार आहे. त्यावेळेस तुमचा धर्म असा पण या ठिकाणी नष्टच होणार आहे. कारण या कारतूसमध्ये या ठिकाणी गायीची आणि डुकराची चरबी आहे, जी तुम्हाला दाताने तोडावी लागणार आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्याचा परिणाम असा झाला, की मंगल पांडेला ही बातमी कळाली आणि मग त्या मंगल पांडेंनी काय केलं, तर सर्व सैनिकांमध्ये ही बातमी पसरवली आणि एक वाऱ्यासारखी ती अफवा ही या ठिकाणी पसरली गेली, असं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर खूप महत्वाचा हा एक मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. तर अशा प्रकारे रॉयल एनफील्ड बंदुकीशी संबंधित कारतूस प्रकरण या ठिकाणी झालं आणि त्यामुळे मंगल पांडे हा पहिला व्यक्ती होता, की ज्यानं या ठिकाणी आपला धर्म वाचवण्यासाठी त्यानं या ठिकाणी काय केलं, या रॉयल एनफील्ड बंदुकीचं प्रशिक्षण घेण्यास त्यांनी इथे काय केला, नकार या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळून जाते. तर खूप महत्वाचा हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं इथे या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता बघा, मंगल पांडेनी ही भूमिका घेतल्यानंतर पाहायला भेटतं, त्या सगळ्या काळामध्ये सैनिकांमध्ये पण ही एक अफवा पसरली आणि त्यानंतर मंगल पांडेने लक्षात घ्या डेट 29 मार्च सन 1857 ला 29 मार्च सन 1857 ला या मंगल पांड्याने या ठिकाणी काय केलं, एक महत्वाचं या ठिकाणी बंड करून 3 इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली. तर ते 3 इंग्रज अधिकारी कोण आहेत? तर नाव लक्षात घ्या, मेजर हॅवसन. त्याचबरोबर आहे लेफ्टनंट बॉक्स आणि दुसरे आहे कमांडर जनरल व्हीलर. या तिघांची या ठिकाणी हत्या गोळ्या घालून या ठिकाणी मंगल पांडेने या ठिकाणी केला ते दिसून येतं. साहजिकच मंगल पांडेवर त्या काळामध्ये खटला दाखल करण्यात आला आणि मग मंगल पांडेला या ठिकाणी 8 एप्रिल सन 1857 ला काय झालं, फाशीची शिक्षा मंगल पांडेला इथे या ठिकाणी देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा
या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की 8 एप्रिल सन 1857ला मंगल पांडेला फाशीची शिक्षा इंग्रजांनी इथे या ठिकाणी दिलेली आहे. महत्वाचा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात असू द्या. आता ही सार्वजनिक स्वरूपातील फाशीची शिक्षा या ठिकाणी होती, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर मग पाहायला भेटतं की साहजिकच या सगळ्या परिस्थितीमध्ये मंगल पांडे एक नॅशनल हिरो या ठिकाणी बनलेला आहे. एक राष्ट्रीय चेहरा या ठिकाणी 57च्या विद्रोहाला या ठिकाणी मिळाला आणि या मंगल पांडेचं बलिदान पाहून या ठिकाणी भारतीय सैनिकांनी देखील आता या पद्धतीचं प्रशिक्षण घेण्यास, रॉयल एनफील्ड बंदुकीचं प्रशिक्षण घेण्यास या ठिकाणी नकार दिलेला आहे. या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळून जाते. आता बघा, हे सगळं प्रकरण होत असताना भारतीय संस्थानिक त्याचबरोबर या ठिकाणी आपले भारतातील सैनिक लोक हे या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात भारतात एक सामूहिक विद्रोह करायचा या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतात आणि त्या संदर्भामध्ये एक तारीख या ठिकाणी निश्चित केली जाते. ती तारीख आहे ती म्हणजे 31 मे. लक्षात असू द्या, तुमचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर पण कधी आहे? 31 मे आहे. 2026 चा पेपर कधी आहे? 31 मे ला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे 31 मे ही तारीख लक्षात ठेवा. 31 मे 1857 ही 1857च्या विद्रोहाची प्रमुख तारीख या ठिकाणी निश्चित झालेली होती की या तारखेला तुम्हाला विद्रोह संपूर्ण भारतभर या ठिकाणी करायचा होता. आणि हा विद्रोह करत असताना काही विद्रोहाची केंद्र देखील ठरवली गेली होती. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. विद्रोहाची केंद्र कोणती होती? तर दिल्ली आहे, कलकत्ता आहे, लखनौ आहे, बिठूर आहे आणि सातारा आहे. तर ही महत्वाची केंद्र या ठिकाणी ठरवली गेली होती. तर दिल्ली, कलकत्ता, लखनौ, बिठूर आणि त्याचबरोबर या ठिकाणी सातारा. बिठूर म्हणजेच कानपूर. या पद्धतीची केंद्र या ठिकाणी ठरले गेले. जसं की दिल्लीमध्ये या ठिकाणी बहादूर शाह जफरच्या नेतृत्वाखाली विद्रोह करायचा. कलकत्तामध्ये या ठिकाणी सैनिकांच्या नेतृत्वाखाली विद्रोह करायचा. लखनौमध्ये बेगम हजरत महल, बिठूरमध्ये, कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि सातारामध्ये रंगो बापू गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली हा विद्रोह करायचा. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आली. परंतु नीट समजून घ्या, 1857चा उठावाची तारीख होती 31 मे. मात्र त्याच्या आधीच विद्रोह या ठिकाणी झाला. म्हणजेच 10 मेला विद्रोह या ठिकाणी झाला आणि हा 10 मेला विद्रोह मेरठच्या छावणीमध्ये या ठिकाणी झाला. तर मेरठच्या छावणीत त्या ठिकाणी 10 मेला हा विद्रोह झाल्याचं एकत्र दिसतं. मेरठ काय होतं? तर मेरठ तिथे या ठिकाणी इंग्रजांचा तोफखान्याचं मुख्यालय होतं आणि मेरठला तोफखान्याचं मुख्यालय करणारा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड डलहौसी. हा मुद्दा लक्षात घ्या. तर डलहौसीनं कलकत्त्याचं तोफखानाचं मुख्यालय मेरठमध्ये आणलं होतं आणि तिथंच या मेरठमध्ये या ठिकाणी विद्रोह घडला. सैनिकांनी आपल्या या प्रकारच्या रॉयल एनफील्ड बंदुकीचं प्रशिक्षण घेण्यास नकार दिला. म्हणून विद्रोहाला इथे या ठिकाणी सुरुवात झाली आणि पाहायला भेटतं की इंग्रजांनी त्या 85 लोकांना मारहाण केली, तुरुंगात टाकलं, त्यांना नोकरीतून काढलं. मग त्यांना त्यांचे व्यथा पाहिल्यानंतर आपल्या सैनिकांनी इथं विद्रोह केला, तोफखाना लुटला आणि त्या तोफखानानंतर त्यांनी या ठिकाणी इथं मेरठमध्ये या ठिकाणी हा विद्रोहाला 10 मेला सुरुवात केली आणि त्यानंतर ते थेट कुठे गेले? दिल्लीला या ठिकाणी गेले. तर लक्षात घ्या, 1857च्या उठावाचं वैशिष्ट्य काय? प्रश्न येऊ शकतो. तर या उठावानं सर्वात पहिल्यांदा चलो दिल्लीचा नारा इथे या ठिकाणी बुलंद केला. ठीक आहे ना. चलो दिल्लीचा नारा हा खूप वेळा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिला गेला. तर पहिल्यांदा कुठे दिला गेला? तर लक्षात असू द्या, चलो दिल्लीचा नारा पहिल्यांदा सर्वप्रथम कुठे दिला गेला? तर उत्तर आपलं असलं पाहिजे ते म्हणजे या ठिकाणी 1857च्या उठावामध्ये चलो दिल्लीचा नारा सर्वात पहिल्यांदा दिला गेला. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, अशा प्रकारचा नारा दिल्यानंतर आपले सारे लोक या ठिकाणी दिल्लीला गेले आणि 13 मे 1857 ला इथे या ठिकाणी बहादूर शाह जफरला त्यांनी हिंदुस्थानचा बादशाह म्हणून या ठिकाणी जाहीर केलं. बहादूर शाह जफर सुरुवातीला या उठावाचं नेतृत्व करायला तयार नव्हता. परंतु सैनिकांनी लाल किल्ल्याला वेढा घातला आणि बहादूर शाह जफरला त्यामुळे नाईलाज त्याचा झाला. आणि म्हणून मग इथे या ठिकाणी पाहायला भेटतं की बहादूर शाह जफरला हिंदुस्थानचा सम्राट म्हणून इथं जाहीर करण्यात आलं 13 मेला. आणि त्यानंतर 26 मे 1857ला नानासाहेब पेशव्यानं काय केलं? कानपूरचा ताबा या ठिकाणी घेतला आणि नानासाहेब पेशव्यानं भूमिका अशी मांडली, मी देखील 1857च्या विद्रोहात सहभागी झालेलो आहे आणि मी या ठिकाणी बहादूर शाह जफरचा गव्हर्नर म्हणून काम करायला तयार आहोत. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली असं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीचे महत्वाचे मुद्दे आहेत. हे सगळे घटना कालानुक्रमे लावा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवायचं की मंगल पांडे जो आहे त्याला फाशी शिक्षा झाली 8 एप्रिलला. त्यानंतर 10 मेला या ठिकाणी काय केलं? मेरठच्या छावणीत उठावाला सुरुवात झाली. 13 मेला काय झालं? हिंदुस्थानचा सम्राट बहादूर शाह जफरला जाहीर केलं
26 मेला नानासाहेब पेशव्यानं कानपूरचा ताबा या ठिकाणी मिळवला. हे घटना कालानुक्रमे लावाच्या संबंधित प्रश्न आले तर येऊ शकतात, व्यवस्थित या ठिकाणी पहा. आणि त्यानंतर मग तात्या टोपे, झाशी राणी लक्ष्मीबाई यांनी देखील इंग्रजांच्या विरोधात विद्रोह घडवून आणल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या, राजगडची राणी आहे अवंतिकाबाई लोधी, यांच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. मध्य प्रदेशमध्ये राजगड आहे, तिथे या ठिकाणी एक राणी होती, तिचं नाव होतं अवंतिकाबाई लोधी. तर लक्षात घ्या, तर या अवंतिकाबाई लोधीनं देखील आपल्याला पाहायला भेटतं 1857च्या उठावामध्ये सुमारे 4000 सैनिकांसह उठावात उडी घेतली आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधात मोठं आंदोलन त्यांनी या ठिकाणी उभारल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर राजगडची कोणती राणी जिने 57च्या विद्रोहात सहभाग घेतला, असा प्रश्न आला तर काय उत्तर असलं पाहिजे? अवंतिकाबाई लोधी, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता बघा, अशा पद्धतीचं 57च्या विद्रोहाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि 57चा विद्रोह या पद्धतीचा या ठिकाणी झाला. हे सगळं होत असताना त्या ठिकाणी बहादूर शाह जफर जो आहे, यानं एक घोषणापत्र या ठिकाणी जारी केलं आणि भारतातल्या लोकांना त्यानं एक संदेश पाठवला की हीच योग्य वेळ आहे इंग्रजांच्या विरोधात सामूहिक विद्रोह करण्याची. आणि मग त्या संदेशामध्ये त्यानं या ठिकाणी मोहम्मद पैगंबर आणि वर्धमान महावीर यांचं नाव दिलेलं होतं आणि सैनिकांना आणि भारतीय जनतेला आव्हान केलं, तुम्हाला पैगंबर आणि महावीर यांची शपथ आहे, तुम्हाला या विद्रोहामध्ये सहभागी व्हायचं आहे. तर ह्या दोन देवतांची नावं, देवता म्हणा, राष्ट्रपुरुष म्हणा, महापुरुष म्हणा, यांची नावं या ठिकाणी इथं दिली गेली. मोहम्मद पैगंबर आणि त्याचबरोबर या ठिकाणी वर्तमान महावीर यांची शपथ सैनिकांना दिली आणि सर्व जनतेला सांगायला हीच योग्य वेळ आहे उठावात सहभागी होण्याची. बहादूर शाह जफरचा घोषणापत्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणतं प्रश्न विचारला जाऊ शकतो की या ठिकाणी बहादूर शाह जफरच्या घोषणापत्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश या ठिकाणी होतो, असा प्रश्न येऊ शकतो बघा. त्यामुळे तो व्यवस्थित या ठिकाणी पहा. तर बघा, ब्रिटिश पूर्व काळातील राज्य व्यवस्था स्थापित करणं, त्यानंतर आहे दरबारी संस्कृती पुन्हा स्थापित करणं. म्हणजे ब्रिटिश पूर्व काळ म्हणजे मुघल काळातील राज्य व्यवस्था स्थापित करणं, दरबारी संस्कृती पुन्हा स्थापित करणं, विभिन्न पदांवर भारतीयांची नियुक्ती या ठिकाणी करणं, सैनिकांना नियमित व योग्य वेतन या ठिकाणी दिलं जाईल, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. आणि ज्या ठिकाणी काही तुरळक ठिकाणी सैनिकांद्वारे जनतेची होत असणारी जी लूट आहे, ही या ठिकाणी ताबडतोब या ठिकाणी बंद करणं गरजेचं आहे, अशा प्रकारची भूमिका या घोषणापत्रामध्ये होती. हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, 1857च्या उठावाशी संबंधित काही महत्वाच्या चळवळी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर त्या चळवळींवर पण आपण थोडंसं काम करणं गरजेचं आहे. आता बघा, इथं पाहायला असं भेटतं 1857च्या उठावातील महत्वाची चळवळ, जिला आपण चपाती आंदोलन या नावानं संबोधतो, आणि दुसरी महत्वाची चळवळ आहे तिला आपण रेड लोटस मुवमेंट या नावाने या ठिकाणी संबोधतो. तर आयोग एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या आंदोलनामध्ये किंवा कोणत्या उठावामध्ये चपाती आंदोलनाचा सहभाग या ठिकाणी होता किंवा चपाती आंदोलन कोणत्या उठावाशी संबंधित आहे? तर ते आहे 1857चा उठाव. आता काय नेमकं झालं बघा, या उठाव करत असताना साधारणतः 90,000 चौकीदार, लक्षात घ्या, सुमारे 90,000 चौकीदार जे आहे, या 90,000 चौकीदारांनी या चपाती आंदोलन रेड लोटस मुवमेंट मध्ये सहभाग घेतला. एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना हे चौकीदार काय करायचे, चपात्यांचा ढीग आणि त्या चपात्यांच्या ढिगांच्या मध्ये ते उठावकर्त्यांचा संदेश गावोगावी पोचवायचे. लाल कमळाच्या फुलाच्या आतमध्ये या ठिकाणी उठावकर्त्यांचे संदेश गावात पोहोचवण्याचं काम इथे या ठिकाणी केलं जायचं आणि भिंतींवर लिहिलं जायचं, सब ही लाल है, सब कुछ लाल ही लाल है, अशा प्रकारचा संदेश देखील हा या ठिकाणी दिला जात होता. अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. तर खूप महत्वाचा हा एक मुद्दा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथे या ठिकाणी आहे की चपाती आंदोलन रेड लोटस मुवमेंट 1857च्या उठावाशी संबंधित या ठिकाणी या चळवळी आपल्याला पाहायला भेटतात. स्थानिकांच्या चळवळी म्हणून आपण त्या या ठिकाणी आहे. दुसरा महत्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे की 57च्या विद्रोहातील समकालीन ग्रंथ, याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या, 57च्या विद्रोहातील समकालीन ग्रंथ हा माझा प्रवास आहे, जे विष्णुभट गोडसे यांनी या ठिकाणी लिहिला. विष्णुभट गोडसे तीर्थयात्रेला गेले होते त्या काळामध्ये. त्यांना तीर्थयात्रा करत असताना जे जे काही डोळ्याला दिसलं ते त्यांनी प्रवास वर्णन लिहिलं. त्या वर्णनाचं, त्या ग्रंथाचं नाव आहे माझा प्रवास. दुसरं बघा, मिर्झा गालिब यांनी दस्तंबू नावाची डायरी लिहिली. मिर्झा गालिब हे बहादूर शाह जफरचे दरबारी
शायर होते, कवी होते, शेर शायरी करणारे होते. त्यांनी 1857च्या उठावातील जे दिसलं त्यांना, ते त्यांनी दस्तमू या नावाच्या डायरीमध्ये या ठिकाणी नमूद केलं आणि त्याचबरोबर फ्रॉम सिपाई टू सुभेदार या नावाचा ग्रंथ हा या ठिकाणी सुभेदार सीताराम पांडे यांनी या ठिकाणी लिहिलेला आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, सुभेदार सीताराम पांडे यांनी हा लिहिलेला ग्रंथ हा मुळात अवधी या भाषेमध्ये होता. कोणती भाषा? अवधी भाषेमध्ये होता. तर या अवधी भाषेतील जो ग्रंथ आहे, हा सुभेदार सीताराम पांडेंचा जो काही एक अधिकारी त्यांचा बॉस जो होता, त्याचं नाव होतं नॉर्गेट. नॉर्गेट. तर नॉर्गेटवर प्रश्न येऊ शकतात बघा. तर नॉर्गेटनं याचं इंग्रजीत भाषांतर या ठिकाणी केलं. त्याचंच नाव फ्रॉम सिपॉय टू सुभेदार. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हे 3 महत्वाचे ग्रंथ 1857च्या उठावाच्या समकालीन ग्रंथ या ठिकाणी मांडले जातात. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. या पद्धतीचं हे 3 महत्वाच्या ग्रंथांवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि मोस्ट प्रोबेबल आहे ते म्हणजे माझा प्रवास आणि दस्तंभू यांच्यावर प्रश्न येऊ शकतात, हे लक्षात घ्या. माझा प्रवासवर यापूर्वी राज्यसेवा जेव्हा ऑब्जेक्टिव्ह होती त्यावेळेस विचारला होता मेन्सला. त्यामुळे माझा प्रवासवर लक्ष ठेवा. वर्तमानपत्रांची भूमिका तर हा एक महत्वाचा घटक असणार आहे. आता लक्षात घ्या, वर्तमान दीपिका आणि वृत्तसार या नावाचं पत्रक महाराष्ट्रामध्ये मुंबई प्रांतातून चालली गेली. हा मुद्दा लक्षात घ्या. तर हे वर्तमान दीपिका आणि वृत्तसार हे कोणी लिहिलं होतं? अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नाव नीट लक्षात घ्या, विष्णुबुवा ब्रह्मचारी. ठीक आहे. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी जे आहे, या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी या ठिकाणी वर्तमान दीपिका आणि वृत्तसार या नावाचं या ठिकाणी पत्रक या ठिकाणी लिहिलेलं होतं किंवा हे सुरू केलं होतं, हे लक्षात घ्या. तर या वर्तमानपत्राच्या माध्यमातून विष्णुबुवा ब्रह्मचारी काय करायचे? उत्तर भारतातील बातम्या दक्षिण भारतामध्ये पोहोचवण्याचं काम करायचे आणि ज्याचा परिणाम असा झाला, इंग्रजांनी या वर्तमानपत्राची दखल घेऊन या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना काय केलं? अटक या ठिकाणी केली होती. एका संन्यासाला 1857च्या उठावात सहभाग घेतल्यामुळे इंग्रजांनी अटक केली. तो संन्यासी म्हणजे कोण? विष्णुबुवा ब्रह्मचारी. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि म्हणून लक्षात घ्या, विष्णुबुवा ब्रह्मचारीमुळे मुंबईमध्ये जी 57च्या विद्रोहामध्ये चेतना निर्माण झाली, तर ती होऊ नये म्हणूनच वधस्तंभ उभारला गेला होता मुंबईमध्ये. ते पण लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या अँगलनी जेव्हा आपण अभ्यासू तेव्हा तो घटक आपण पाहणारच आहोत. दुसरा महत्वाचं लक्षात घ्या, हिंदू पेट्रियाट हा एक महत्वाचं वर्तमानपत्र 1853-54च्या दरम्यान सुरू केलं होतं हरिश्चंद्र मुखर्जी यांनी. नाव नीट लक्षात असू द्या, हरिश्चंद्र मुखर्जी. ठीक आहे. तर हरिश्चंद्र मुखर्जी जे आहे, तर या हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हे वर्तमानपत्र या ठिकाणी सुरू केलं. त्याचं नाव होतं हिंदू पेट्रियाट. या वर्तमानपत्राने देखील 1857च्या उठावाच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये झाशी राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांची दिनचर्या काय नेमकी आहे, हे कशा पद्धतीने युद्ध नीतीची प्लॅनिंग आखतात, या संदर्भातील माहिती हरिश्चंद्र मुखर्जींनी हिंदू पेट्रियट या ग्रंथामध्ये केली होती. या प्रकारचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हिंदू पेट्रियट बद्दल अजून एक महत्वाचा मुद्दा मी सांगेल. नील दर्पण बघा, निळीचे विद्रोह जे झाले बंगाल प्रांतामध्ये 1859ला, म्हणजे 1857च्या उठावानंतर नील दर्पण नावाचे जे काही नीळ विद्रोह जे झाले, तर त्या नील विद्रोहाच्या बातम्या देखील हिंदू पेट्रियटमध्ये आल्या होत्या, हे पण लक्षात घ्या. म्हणजे निळीच्या विद्रोहाला देखील यांनी सपोर्ट केला होता हिंदू पेट्रियटनी, लक्षात असू द्या. या पद्धतीचे महत्वाचे मुद्दे या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आता बघा, हे सगळं होत असताना सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा काय, की आयोग तुम्हाला राज्यसेवा पूर्व असू द्या किंवा कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य असू द्या, 1857च्या उठावामध्ये कोणी कोणत्या पद्धतीचं कोणत्या ठिकाणी विद्रोह केला आणि त्या विद्रोहाचा नेता कोण होता, यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा चार्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवा, नजरेसमोर ठेवणं गरजेचं आहे. कोणी कुठे विद्रोह केला त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. जोड्या जुळवाला प्रश्न विचारला जातो बघा. आता बघा, इथं लक्षात घ्या, दिल्ली जे आहे, तर त्या दिल्लीमध्ये जनरल बख्त खान, बहादूर शाह जफर आणि जनरल बख्त खान यांनी या ठिकाणी इथं विद्रोहाचं नेतृत्व या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर हा विद्रोह कोणी मोडला, तर नाव नीट लक्षात घ्या, कॅप्टन हडसन, लेफ्टनंट विलोंबी आणि जॉन निकोलस या तिघांनी, या 3 इंग्रज अधिकाऱ्यांनी हा विद्रोह मोडून काढला. आता लक्षात घ्या, इंग्रजांनी बघा काय केलं. बघा, 57चा विद्रोह झाला मेरठमध्ये, मात्र सैनिक कुठे गेले? दिल्लीला गेले आणि दिल्लीला जाऊन तिथं विद्रोहाची पूर्ण तयारी करून मग संपूर्ण भारतामध्ये विद्रोह प्रसारित करण्यात आला. तर इंग्रजांनी पण काय केलं, विद्रोह मोडून काढत असताना पहिल्यांदा दिल्ली कॅप्चर केली. पहिल्यांदा दिल्लीतला विद्रोह मोडून काढलेला आहे.
आणि तिथं तो बहादूर शाह जफर जो होता, तो जो लपून बसला होता, आयोग प्रश्न विचारेल या ठिकाणी या लेफ्टनंट विलोंबी हडसननी या बहादूर शाह जफरला कुठून शोधून काढलं. तर बहादूर शाह जफर त्यावेळेस हुमायूनच्या मकबऱ्यामध्ये लपून बसला होता. बहादूर शाह जफर, त्याची पत्नी झीनत महल आणि त्याचे 2 मुलं हे तिथं हुमायूनच्या मकबरामध्ये लपून बसले होते. तिथून त्यांना शोधून काढलं आणि त्या बहादूर शाह जफरच्या समोरच या ठिकाणी त्याच्या मुलाची हत्या केली इंग्रजांनी आणि बहादूर शाह जफरचे डोळे देखील काढून टाकले आणि मग त्याला रंगूनमध्ये या ठिकाणी तुरुंगात डांबलं आणि मग 1862 ला त्या तुरुंगातच या ठिकाणी रंगूनच्या तुरुंगातच हिंदुस्थानचा शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफरचं निधन झालेलं आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा पुढे कानपूर आहे बघा. कानपूरचं नेतृत्व नानासाहेब पेशवानं या ठिकाणी केलं. मला वाटतं 2024च्या पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता राज्यसभेच्या, की कानपूरमध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर नानासाहेब पेशवे यांनी या ठिकाणी केलं. लक्षात असू द्या. आता हा विद्रोह कोणी मोडला? सर ह्यू व्हीलर, सर ह्यू व्हीलर आणि कोलिन कॅम्बेल यांनी हा विद्रोह मोडून काढला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर लखनौ आहे बघा. लखनौमध्ये बेगम हजरत महल. आता बेगम हजरत महल माहिती आहे आपल्याला, परंतु असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, की बेगम हजरत महल यांनी कोणत्या एका मुलाला लखनौचा किंवा अवधचा नवाब बनवला आणि इंग्रजांच्या विरोधात युद्ध या ठिकाणी केलं. तर लक्षात घ्या बेगम हजरत महल यांचे पती होते, त्यांचं नाव होतं वाजिद अली शाह आणि त्यांचा मुलगा जो होता, इथं नाव लिहितो मी, बिर्जिस किद्र. ठीक आहे ना? तर बिर्जिस किद्र जे आहे, या बिर्जिस किद्र त्यांचा मुलगा होता. त्याला त्यांनी सिंहासनावर बसवलं आणि इथं विद्रोहाचं नेतृत्व केलेलं आहे बेगम हजरत महलनी. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. आता बघा इथं एक इम्पॉर्टंट बाब अशी आहे, ती म्हणजे काय? हे नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल हे दोघंही शेवटपर्यंत इंग्रजांच्या हाती लागले नाही आणि हे दोघंही नेपाळमध्ये या ठिकाणी नेपाळमध्ये यांनी आश्रय घेतलेला आहे. या दोघांनी हा मुद्दा लक्षात घ्या. तर नेपाळमध्ये आश्रय घेऊन त्यांनी इंग्रजांच्या सोबत तिथून राहून छापामार युद्ध केलेलं आहे. त्या प्रकारची माहिती आपल्याला मिळून जाते. तर बघा बेगम हजरत महलचा हा विद्रोह कोणी मोडून काढला? तर नाव नीट लक्षात घ्या. हेनरी हावलॉक आणि जेम्स आउटरम यांनी हा विद्रोह मोडून काढलेला आहे. या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं बिहार. तर बिहारमध्ये कुंवर सिंह आहे लक्षात घ्या. आता कुंवर सिंह कोण होता? तर एक जमीनदार होता. आयोग प्रश्न विचारतो तर कोणत्या भागातील जमीनदार होता? तर नाव नीट लक्षात असू द्या. जगदीशपूर. जगदीशपूर जे आहे, तर या जगदीशपूरचा तो या ठिकाणी जमीनदार होता आणि 80 वर्षाचा म्हातारा होता लक्षात घ्या. 80 वर्षाचा म्हातारा होता हा कुंवर सिंह. हा विद्रोह याने इथं बिहारमध्ये घडवून आणला. जगदीशपूरचा जमीनदारनं हा बिहारमध्ये विद्रोह घडवून आणला. त्यावेळेस लक्षात घ्या, तिथल्या स्थानिक लोकांनी याची हत्तीवरनं मिरवणूक या ठिकाणी काढली आहे आणि नंतर मग इंग्रजांनी याला या ठिकाणी याचे पण डोळे काढले आणि याला फाशीची शिक्षा कुंवर सिंहला दिली. तर बिहारमध्ये विद्रोहाचं नेतृत्व कुंवर सिंहने केलेला आहे आणि हा विद्रोह विलियम टेलर आणि विन्सेंट आयर यांनी या ठिकाणी मोडून काढल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. फैजाबाद मोस्ट आयएमपी आहे. याला आयएमपी करून ठेवा. फैजाबादला आयोग प्रश्न यांच्यावर जरूर विचारला जाऊ शकतो. तर लक्षात असू द्या मौलवी अहमदुल्ला शाह यांनी हा विद्रोहाचं नेतृत्व केलं फैजाबादमध्ये. आता यांचं एक वैशिष्ट्य पण आहे. हे मुस्लिमांमध्ये खूप प्रसिद्ध व्यक्ती होते मौलवी अहमदुल्ला शाह. मुस्लिम लोक यांना दुसरा पैगंबर म्हणून या ठिकाणी मानत होते आणि यांना बाग डंका शाह या नावानं पण संबोधलं जात होतं. 1857च्या उठावानंतर एक विद्रोह झाला, ज्या विद्रोहाचं नाव होतं चिनहाट विद्रोह. इंग्रजांनी 57च्या विद्रोहानंतर यांना सोडवलं, यांची सुटका केली. मात्र जेव्हा चिनहाट युद्ध या ठिकाणी झाला, तेव्हा किंवा विद्रोह झाला, शेतकऱ्यांनी या विद्रोहामध्ये सुमारे 400 इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्या केल्या शेतकऱ्यांनी. तेव्हा या चिनहाट विद्रोहाचं नेतृत्व हे अहमदुल्ला शाह यांनी या ठिकाणी केलं. नंतर मग इंग्रजांनी यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली होती. हा मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे ना. चिनहाट विद्रोहाचं नेतृत्व पण अहमदुल्ला शाह यांचं या ठिकाणी राहिलं. तर मेजर विन्सेंट आर्थर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात, की यांनी या विद्रोहाचं नेतृत्व या ठिकाणी म्हणजे हा विद्रोह मोडून काढला होता असं दिसून येतं. याचबरोबर माहिती असेल आपल्याला झाशीर आणि लक्ष्मीबाई. झाशीर आणि लक्ष्मीबाई मणिकर्णिका यांचं आधीचं नाव होतं. नंतर त्यांनी झाशी राजासोबत या ठिकाणी विवाह केला आणि नंतर झाशी राणी लक्ष्मीबाई या नावाने ते प्रसिद्ध पावल्या. तर त्यांचा विद्रोह कोणी मोडून काढला? तर सर युरोजनं मोडून काढला. आता सर युरोजच्या संदर्भात 2 महत्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक महत्वाचं म्हणजे सर युरोज हा या ठिकाणी 2 लोकांचं युद्ध मोडून काढतो किंवा 2 लोकांचा
बंड जे आहे ते या ठिकाणी हा मोडून काढतो सर युरोज. एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे, ठीक आहे, ह्या दोघांचं विद्रोह मोडून काढला आहे सर युरोजनं. सर युरोजनं एक डायरी लिहिली 57च्या विद्रोहाशी संबंधित एक डायरी यानं या ठिकाणी लिहिली आणि त्या डायरीमध्ये तो झाशी राणी लक्ष्मीबाईची स्तुती करतो आणि तो म्हणतोय की 1857च्या उठावामध्ये एकच अशी व्यक्ती आहे की जी पुरुषाप्रमाणे लढली, तिचं नाव आहे राणी लक्ष्मीबाई. ठीक आहे, या पद्धतीचं स्तुती केलेली आहे सर युरोजनं. म्हणजे 57च्या विद्रोहामध्ये एकच मर्द आहे, ती म्हणजे झाशी राणी लक्ष्मीबाई. त्या प्रकारची भूमिका सर युरोजने त्या ठिकाणी मांडलेली आहे. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. दुसरा एक मुद्दा लक्षात ठेवा, यानं जे शौर्य गाजवलं होतं सर युरोजनं, त्या शौर्याच्या बदल्यात इंग्रजांनी याला भारताचा पहिला त्या ठिकाणी कमांडर इन चीफ बनवला, लष्कर प्रमुख बनवला होता, हे लक्षात घ्या. 57च्या विद्रोहानंतर पहिला भारताचा लष्कर प्रमुख कोण बनला, तर सर युरोज बनला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बरोली जे आहे तिथं या ठिकाणी खान बहादूर या ठिकाणी होते. त्यांचा विद्रोह हेनरी लॉरेन्स आणि कॉलिन कॅम्पबेलनं मोडून काढला. अलाहाबाद जो आहे तिथं लियाकत अली होते. त्याचा विद्रोह जनरल अलीनं इथे या ठिकाणी मोडून काढला. तर हे महत्वाचे मुद्दे, हा चार्ट तुमच्या समोर ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर काम करा. इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. व्यवस्थित त्या ठिकाणी पाहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ग्वाल्हेरमध्ये तात्या टोपे आहे आणि सर युरोजनं हा विद्रोह मोडून काढलेला आहे. तर सर युरोज दोन ठिकाणी बघा, एक ग्वाल्हेर आणि दुसरा या ठिकाणी झाशी, या दोघांचा विद्रोह युरोजनं मोडून काढलेला आहे. तात्या टोपेंच्या बद्दल सांगालच मी. तात्या टोपे शेवटपर्यंत या ठिकाणी युद्ध करत राहिले आणि हे तात्या टोपे या ठिकाणी पुढे जाऊन छापामार युद्धाचं नेतृत्व देखील करतात आणि पुढे शिवपुरीमध्ये त्यांना अटक झाली, सार्वजनिक फाशी तात्या टोपेंना नंतर 1859 ला दिली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. तर तात्या टोपे. नागपूरमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, विलायत अली आणि कादिर खान म्हणा, कादर खान झाले तर कादिर खान. तर या दोघांनी इथं नागपूरचं विद्रोहाचं नेतृत्व केलं. महाराष्ट्र जेव्हा आपण घेतो, आता थोड्या वेळातच घेऊ आपण महाराष्ट्र, त्याच्या संदर्भात नागपूरबद्दल डिटेलपणे चर्चा करणार आहे. फक्त लक्षात ठेवा, त्यांचा विद्रोह स्टीफन हिपलॉपने या ठिकाणी मोडून काढलेला आहे. आता नागपूरचं काय होतं वैशिष्ट्य लक्षात घ्या. नागपूरचं वैशिष्ट्य असं होतं की या काळामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं, हवेत दारूचे फुगे उडवण्याचा कार्यक्रम सैनिकांनी घडवून आणला होता. हा मुद्दा लक्षात घ्या. तर हवेत दारूचे फुगे उडवून त्या ठिकाणी सीताबर्डीच्या किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्लॅन कोणी आखला, अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर तो या ठिकाणी इथं नागपूरमध्ये होता. या प्रकारचा हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला माहिती असेल, नागपूरमध्ये या ठिकाणी राणी बांकाबाई होत्या. राणी बांकाबाई. तर या राणी बांकाबाई यांना असं वाटलं की विद्रोह करणारे जे काही सैन्य आहे ते सीताबर्डीच्या किल्ल्यावर हल्ला करतात, याचा अर्थ ते माझी सत्ता समाप्त करतायत. म्हणून ते त्या ठिकाणी या राणी बांकाबाईनं 57च्या विद्रोहात सहभाग न घेता त्यांनी या विद्रोहाची बातमी या ठिकाणी सैनिकांना इंग्रजांना दिली. परिणामी इंग्रजांनी नागपूरचा सैनिकांचा बंड मोडून काढलेला आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. राणी बांकाबाई विद्रोहामध्ये सहभागी नव्हत्या, त्या नागपूरच्या होत्या. मात्र या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी इंग्रजांना या ठिकाणी सहाय्य केल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर लक्षात घ्या, हे सगळे मुद्दे इम्पॉर्टंट आहे. सोबतच या ठिकाणी कोणत्या ठिकाणी कोणी विद्रोहाचं नेतृत्व केलं या संदर्भात हे इतकं इम्पॉर्टंट नाही, फक्त लक्षात असू द्या. तर गोरखपूरमध्ये गजाधर सिंह, फरुखाबादमध्ये नवाब तफज्जल हुसेन, सुलतानपूरमध्ये शाहिद हसेन, संबलपूर आयएमपी आहे, संबलपूरला आयएमपी करा. संबलपूरमध्ये सुरेंद्र साई या ठिकाणी आहे. हरियाणामध्ये राव तुलाराम या ठिकाणी आहे. मथुरामध्ये देवी सिंह आयएमपी आहे, लक्षात असू द्या. मेरठमध्ये कदम सिंह आहे. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. मध्य प्रदेश पण इम्पॉर्टंट आहे. अवंतिकाबाई लोधी राजगडच्या राणी होत्या. रायपूरमध्ये नारायण सिंह आणि मंदसौरमध्ये शहजादा हुमायून, या प्रकारचे लोक आपल्याला पाहायला भेटतात, ज्यांनी विद्रोहाचं नेतृत्व इत्या ठिकाणी केल्याचं एकत्र दिसतात. आता बघा, 1857च्या विद्रोहाशी संबंधित काही महत्वाच्या बाबी त्या पण आपल्याला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्या बाबींवर पण आयोग प्रश्न विचारतो. तर त्या बाबींच्या संबंधित काय महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण इथं पाहूया. जसं की इथे या ठिकाणी पाहू शकतो, सप्टेंबर 1857ला हडसननं दिल्ली काबीज केली. हुमायूनच्या मकबरामध्ये लपलेला बहादूर शाह जफरला अटक केलं, त्याच्या 2 मुलांना मारलं, त्याचे 2 डोळे या ठिकाणी फोडून काढले. त्यानंतर मुघल बादशाहची पत्नी आहे झीनत महल, तिला आणि त्याचबरोबर या ठिकाणी बहादूर शाह जफरला त्या ठिकाणी रंगूनमध्ये रवाना करण्यात आलं आणि मग 82व्या वर्षी ब्रह्मदेशाच्या रंगूरमध्ये 7 नोव्हेंबर 1862 ला बहादूर शाह जफरचं निधन झालेलं आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या.
याच संदर्भामध्ये अजून महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. बघा हा मॅप आहे बघा. इथं मॅप तुम्हाला दाखवलेला आहे. तर मॅपचं काय जिथं पिवळा रंग आहे, तर तो पिवळा रंग म्हणजे या ठिकाणी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश आहे आणि विद्रोह जो झाला पांढऱ्या रंगाचं जे आहे ते पांढरा रंग म्हणजे संस्थानिकांच्या आधिपत्याखालचा भारत आणि जिथं विद्रोह झाला तर तो विद्रोह या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर हा जो भूभाग आहे उत्तर भारत, तर या उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हा विद्रोह घडवून आणल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर बस मॅप आहे 8वीच्या पुस्तकातला, तो पाहून घ्या. आता बघा दादोबा पांडुरंग तर्खडकरांचं एक वैशिष्ट्य की त्या काळामध्ये इथं अहमदाबाद झाले तर थोडस हे करा अहमदनगर आहे. तर अहमदनगरचे या ठिकाणी काय होते डेप्युटी कलेक्टर होते आणि या अहमदनगरमध्ये ते डेप्युटी कलेक्टर असताना त्यांनी तिथं अहमदनगरच्या संगमनेरमध्ये जो भागवती नायकानं विद्रोह केला होता तो विद्रोह मोडून काढण्याचं काम हे दादोबा पांडुरंग तर्खडकर इथे या ठिकाणी करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात असू द्या आणि त्या संदर्भामध्ये मग दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना राव बहादूर या किताबानं देखील सन्मानित करण्यात आलं होतं. या प्रकारचा आपण मुद्दा लक्षात घ्या. तसं इथं दिलेलं आहे की नानासाहेब पेशवा आणि बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतलेला आहे आणि तिथं राहून ते इंग्रजांच्या विरोधात छापामार युद्ध करतात. तात्या टोपे जे आहे ते 10 महिने इंग्रजांच्या विरोधात छापामार युद्ध करतात. मध्य प्रदेशमधल्या शिवपुरीमध्ये त्यांना या ठिकाणी इंग्रजांनी अटक केली आणि तिथं त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. याच संदर्भामध्ये लक्षात घ्या बॉम्बे असोसिएशन. तर बॉम्बे असोसिएशन ही संघटना आपल्याला माहिती आहे जगन्नाथ शंकर सेठ यांनी निर्माण केलेली संघटना ही मुंबईतली पहिली राजकीय संघटना आहे. तर लक्षात असू द्या त्या काळामध्ये 1857च्या उठावामध्ये सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांनी 57च्या विद्रोहामध्ये सहभाग घेतलेला नाही. ठीक आहे ना. सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांनी या 57च्या विद्रोहात सहभाग घेतला नाही. बॉम्बे असोसिएशन आणि त्यावेळेचे ज्यू धर्मीय लोक जे होते त्यांनी इंग्रजांना पत्र पाठवलं आणि सांगितलं की आम्ही 57च्या विद्रोहात सहभागी नाही. आमचा या उठावाशी कसल्या प्रकारचा संबंध नाही. आम्ही इंग्रजांशी एकनिष्ठ आहोत. अशा प्रकारची भूमिका ही या ठिकाणी कोणी मांडली तर या ठिकाणी बॉम्बे असोसिएशननी आणि ज्यू धर्मीय लोकांनी मांडली होती. सर्वात पहिल्यांदा ज्यू धर्मियांचं पत्र इंग्रजांना अशा पद्धतीचं गेलं. आता आयोग तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की या प्रकारचं पत्र हे कोणी लिहिलं बॉम्बे असोसिएशनच्या द्वारे भाऊ दाजी लाड हे सेक्रेटरी होते त्यांनी हा पत्र लिहिलं आणि दुसरा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो हे पत्र कोणाला पाठवलं तर साहजिकच मुंबईचा गव्हर्नर त्या काळामध्ये होता लॉर्ड एल्फिस्टन. ठीक आहे ना. आता लॉर्ड एल्फिस्टन तर लक्षात असू द्या लॉर्ड एल्फिस्टन जो आहे त्यानं या ठिकाणी हे पत्र पाठवलेलं त्याला पत्र पाठवलेले हा मुंबईचा या ठिकाणी काय होता तर गव्हर्नर जनरल होता हे लक्षात घ्या. मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एल्फिस्टन या ठिकाणी होता हे लक्षात घ्या. माउंट स्टोर एल्फिस्टन वेगळा. माउंट स्टोर एल्फिस्टन मुंबईचा पहिला गव्हर्नर जनरल या ठिकाणी आहे. तर 57च्या विद्रोहाच्या काळात हा लॉर्ड एल्फिस्टन आहे. हा मुद्दा लक्षात असू द्या. इथे प्रश्न चुकून माकून आला तर तो तुम्हाला इथं सॉल्व्ह झाला पाहिजे लक्षात असू द्या. हे सगळं व्यवस्थित आहे तुमच्यासाठी व्यवस्थित या ठिकाणी करतोय त्यामुळे एकदम डिटेलपणे हे लेक्चर या ठिकाणी पहा. एक प्रश्न कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या तुम्ही राज्यसेवा द्या युपीएससी द्या कंबाईन द्या सरळ सेवा द्या तलाठ्याची द्या किंवा अन्य कोणतीही सरळ सेवेची परीक्षा द्या एसटी महामंडळ त्याचबरोबर डिपार्टमेंटल पीएस कोणतीही परीक्षा द्या 1857च्या उठावावर प्रश्न आहे म्हणजे आहे आणि तो प्रश्न आपला नोट्सच्या बाहेर जनरली नसणार आहे. ठीक आहे ना. तर हे लक्षात असू द्या या पद्धतीच्या लेक्चरच्या बाहेर जनरली तो नसणार आहे. ते महत्वाचे मुद्दे आपल्याला पाहायला भेटतात. याचबरोबर लक्षात घ्या या घटकावर एक प्रश्न विचारला जातो ते म्हणजे 1857च्या उठावात अटक केलेले क्रांतिकारक त्यांना अंदमान निकोबारमध्ये रवाना करण्यात आलं होतं. तर त्या क्रांतिकारकांची नावं आणि त्यांना कुठून अटक केलं यावर प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या अणुनथू मुंबई मधला होता त्याला मुंबईतून अटक करून अंदमान निकोबारमध्ये पाठवलं गेलं. यदू बागल पंढरपूरमध्ये होता त्याला पंढरपूर मधनं अटक करून अंदमान निकोबारमध्ये पाठवलं गेलं. बबन जुमाल खान हा साताऱ्यामध्ये होता त्याला तिथं अटक केलं आणि पांडू भोरजी हा अहमदनगरचा आहे त्याला अटक करून अंदमान निकोबारमध्ये पाठवण्यात आलं. आतापर्यंत या घटकावर बराच वेळा प्रश्न आलेले आहेत. रिपिटिशन होऊ शकतं रिपीट होऊ शकतं लक्षात असू द्या. याच संदर्भामध्ये मुसाई सिंहवर लक्षात ठेवा अजून एकही प्रश्न विचारलेला नाही. काय नेमकं झालं होतं ते नीट समजून घ्या. 1857च्या उठावाला 50 वर्षे पूर्ण झाले 1907 ला
आणि 1857च्या उठावामध्ये ज्या लोकांना अटक केली त्यांना अंदमान निकोबारमध्ये टाकण्यात आलं होतं. तर अंदमान निकोबारमध्ये 1857च्या उठावातील एकमेव क्रांतिकारक त्यावेळेस जिवंत होता. त्याचं नाव होतं मुसाई सिंह. आणि मग इंग्रजांनी 1857च्या उठावाच्या सन्मानार्थ या मुसाई सिंहची तुरुंगातून सुटका केली होती. याच्यावर आज नाही तर उद्या कधीतरी प्रश्न विचारला जाईल. मुसाई सिंह व्यवस्थित या ठिकाणी लक्षात असू द्या. अंदमान निकोबारच्या तुरुंगातून 1907 ला याची सुटका केली, जो 57च्या विद्रोहामध्ये अटक या ठिकाणी होता. आता पहा, 1857च्या उठावाशी संबंधित काही महत्वाची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या नावांवर आयोग या ठिकाणी प्रश्न विचारतो. पहिलं नाव लक्षात घ्या, अजिजन. अजिजन हे या ठिकाणी नाव लक्षात असू द्या, अजिजन. आता ही कोण होती? तर ही एक नर्तिका होती. ही एक नर्तिका या ठिकाणी होती आणि या नर्तिका ही काय करायची? इंग्रजांचं मनोरंजन करायची. ही नर्तिका होती, सोबत तिचा वेश्या व्यवसाय देखील या ठिकाणी होता. इंग्रजांचं मनोरंजन ही अजिनन या ठिकाणी करायची. ही जेव्हा तात्या टोपेच्या संपर्कात आली, तात्या टोपेंचं भाषण तिने ऐकलं, तेव्हा ही त्यांच्याकडं प्रभावित झाली आणि या अजिनननं 1857च्या उठावामध्ये सहभाग या ठिकाणी घेतला आणि या उठावात सहभाग घेऊन तिने इंग्रजांची कत्तल या ठिकाणी केलेली आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा इंग्रजांनी 57चा विद्रोह मोडून काढला, अजिननला अटक केली, तेव्हा इंग्रजांचं असं म्हणणं होतं की अजिनननं फक्त माफी मागावी आणि परत तिने तिचा व्यवसाय नर्तिकेचा करावा. मात्र अजिनननं तो करण्यास नकार दिला. ते म्हणाले की मी मरण पत्करेल, मात्र परत एकदा इंग्रजांचं मनोरंजन मी करणार नाही. आणि मग शेवटी हिच्या पोटामध्ये गोळी मारून इंग्रजांनी हिला मारून टाकलं. अजिनन एक नर्तिका होती, लक्षात असू द्या. दुसरं महत्वाचं नाव आपण या ठिकाणी लक्षात ठेवा, ते म्हणजे मैना. मैना यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. मैना कोण होती? तर मैना नानासाहेब पेशव्यांची 10 वर्षाची लहान मुलगी होती. तर नानासाहेब पेशवे इंग्रजांना सापडत नव्हते. म्हणून इंग्रजांनी काय केलं, ही जी मैना आहे तिला विचारपूस केली, की तुझे वडील कुठे आहेत? कुठे गेलेले आहेत? मैनाला माहित नव्हतं साहजिक. मग इंग्रजांनी हिच्या अंगावर त्या ठिकाणी हिने नकार दिला सांगण्यासाठी. म्हणून इंग्रजांनी हिला जिवंत जाळलेला, अंगावर पेट्रोल वगैरे टाकून तिला या ठिकाणी जिवंत जाळलेला आहे मैनाला. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर दुसरं महत्वाचं नाव लक्षात ठेवायचं, ते म्हणजे झलकारी बाई. ठीक आहे ना? तर झलकारी बाईंवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. तर झलकारी बाई ज्या आहे, यांच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. तर बघा झलकारी बाई काय आहे? तर ही झलकारी बाई झाशी राणी लक्ष्मीबाई यांची दासी आहे. झाशी राणी लक्ष्मीबाईची दासी आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा इंग्रजांनी काय केलं, झाशीच्या किल्ल्याला जेव्हा वेढा दिला होता, तेव्हा झाशी राणी लक्ष्मीबाई या ठिकाणी त्या वेढ्यातून जी सुटका झाली ती झलकारी बाईमुळं. तर झलकारी बाईला पण लहान मूल होतं. ती घोड्यावर रपेट करण्यात तरबेज होती. तर त्या झलकारी बाईनं आपला मुलाला पाठीला बांधलं आणि तिनं त्या झाशीच्या किल्ल्यातून ती भरधाव करून या ठिकाणी बाहेर पडली. इंग्रजांना वाटलं त्या ठिकाणी झाशी राणीच बाहेर पडलेली आहे, म्हणून सगळे इंग्रज तिच्या मागे गेले आणि शेवटी ही लढली, पण धारातीर्थी पडली. तीच संधी साधून राणी लक्ष्मीबाईंना झाशीच्या किल्ल्यातून या ठिकाणी बाहेर पडण्याची संधी मिळाली. तर झाशी राणी लक्ष्मीबाईंची दासी ही झलकारी बाई आहे, हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी जुही हे एक नाव आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जुही कोण होती? तर झाशी राणी लक्ष्मीबाई यांच्या तोफखान्याची प्रमुख होती, लक्षात घ्या. तोफखान्याची प्रमुख या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. या ठिकाणी ही जुही या ठिकाणी आहे, असं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर आपल्याला दुसरं एक महत्वाचं नाव हे या ठिकाणी लक्षात असू द्या, मुंदर. मुंदर जी आहे ही झाशी राणी सारखीच दिसणारी त्यांची एक मैत्रीण या ठिकाणी आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुंदर ही झाशी राणी लक्ष्मीबाई सारखी दिसणारी आहे. त्यांची सहेली आहे, त्यांची मैत्रीण आहे आणि झाशी राणीचं निधन झाल्यानंतर मुंदरला देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी त्यांचं अंत्यविधी केलेला आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. याचबरोबर आपल्याला अजून एक महत्वाचं नाव माहिती असणं गरजेचं आहे, ते म्हणजे ॲलन ह्यूम. ठीक आहे ना? ज्या ॲलन ह्यूमनं या ठिकाणी काँग्रेसची स्थापना करण्यात महत्वाची भूमिका बजावली. हा ॲलन ह्यूम 1857च्या उठावाच्या काळामध्ये इटावाचा जिल्हा न्यायाधीश होता. इटावा जे आहे, तर त्या इटावाचा जिल्हा न्यायाधीश होता. जेव्हा या ठिकाणी उठावकर्ते लोक ॲलन ह्यूमकडे गेले, म्हणजे त्या इटावाच्या जिल्हा परिषदेमध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये गेले, तेव्हा ॲलन ह्यूमनं इथं स्त्रीचा वेश प्रदान केला आणि तिथून तो या ठिकाणी पळून निघालेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या.
या पद्धतीचे हे छोटे छोटे पण इम्पॉर्टंट महत्वाचे मुद्दे आहे. याच्यावर आयोग प्रश्न तुम्हाला जरूर या ठिकाणी विचारू शकतो. आता बघा, हे घटक अभ्यासल्यानंतर आता आपण जाऊया की 1857च्या उठावात महाराष्ट्राचं योगदान काय नेमकं राहिलं, त्या घटकावर आपण काम करू. कारण त्याच्यावरही प्रश्न आयोग विचारत असतो. त्यामुळं 57च्या विद्रोहात महाराष्ट्राचं योगदान हा घटक आपण पाहूया. आणि लक्षात घ्या, कंबाईनच्या पेपरमध्ये राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आत्ताचा सध्याचा ट्रेंड जो आहे, तो या ठिकाणी महाराष्ट्रातील योगदानाशी संबंधित प्रश्न विचारला जातो, लक्षात घ्या. तर ते घटक आपल्याला इथे या ठिकाणी पाहणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. आता बघा, इथे लक्षात घ्या की प्रकरण साताऱ्याचं आहे. साताऱ्याचं प्रकरण आपल्याला माहिती आहे. आत्ताच सांगितलं मी. रंगबापू गुप्ते हे वकील होते. ते 1840 ते 1853 या दरम्यान लंडनला राहिले. मात्र तिथं निराशा पदरी पडल्यानंतर ते या ठिकाणी कटवाल्यांच्या सभा इथे या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. असं दिसतं. 57च्या विद्रोहाचं नेतृत्व साताऱ्यामध्ये रंगबापू गुप्ते करतात. त्या रंगबापूंसोबत त्या ठिकाणी पाहायला भेटतं त्यांचा स्वतःचा मुलगा देखील या विद्रोहामध्ये सहभागी होताना दिसून येतो. मग त्यामध्ये सीताराम गुप्ते आहे, जो रंगबापूंचा मुलगा आहे. केशव चित्रे आहे, शिवराम कुलकर्णी आहे, नारायण पावसकर आहे. त्याचबरोबर बाबिया मांग आहे, यशा मांग आहे, सत्तू रामोशी आहे, गणेश सखाराम कारखानीस हे लोक सहभागी झालेले आहेत, हे लक्षात घ्या. आता बघा, इथं ही जी नावं आपल्याला दिसतात, बाबिया मांग, यशा मांग आणि सत्तू रामोशी, तर ही निम्न जाती समूहातील लोक आपल्याला दिसतात की जे 57च्या विद्रोहात साताऱ्यामध्ये प्रतिनिधित्व करताना दिसून येतात. आयोगाने एकदा प्रश्न असा विचारला होता की रंगबापू गुप्ते यांनी साताऱ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जात समूहाच्या लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी आंदोलन उभारलं, तर त्याचं उत्तर होतं आदिवासी. तर आदिवासी म्हणजे त्या ठिकाणी हे दलित समुदायाचे लोक आपल्याला पाहायला भेटतात. आदिवासी दलित समुदायाचे लोक या ठिकाणी हे 57च्या विद्रोहामध्ये यांना घेऊन या ठिकाणी रंगबापू गुप्त्यांनी इथं आव्हान या ठिकाणी उभारलं होतं असं दिसतं. आता बघा, या साताऱ्यामध्ये दोन महत्वाची केंद्र रंगबापू गुप्त्यांनी इथे या ठिकाणी केलेली होती. त्यापैकी एक होतं ते म्हणजे सातारा आणि दुसरं होतं ते म्हणजे महाबळेश्वर. या दोन्ही ठिकाणी इथं विद्रोह घडवून आणायचं असं रंगबापू गुप्त्यांनी निश्चित केलेलं होतं. मग इथं लक्षात घ्या, हे नाव इम्पॉर्टंट आहे, केशव निळकंठ चित्रे. यांच्यावर प्रश्न जरूर विचारले जाऊ शकतात फ्युचरमध्ये. तर केशव निळकंठ चित्रे यांनी महाबळेश्वर इथं उठाव करण्याची योजना या ठिकाणी आखली आणि नारायण पावसकर यांनी साताऱ्यावर हल्ला करण्याची भूमिका इथे या ठिकाणी आखली. तर आयोग प्रश्न विचारू शकतो महाबळेश्वरशी संबंधित आणि साताऱ्याशी संबंधित. तर महाबळेश्वरमध्ये केशव निळकंठ चित्रे आहे आणि साताऱ्यामध्ये नारायण पावसकर हे दोघं जण इथं विद्रोह घडवून आणण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करतायत. हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा इथं लक्षात असू द्या. आता बघा, झालं काय, हे सगळ्या लोकांना नंतर इंग्रजांनी या ठिकाणी अटक केली. अटक केल्यानंतर साताऱ्याच्या तुरुंगामध्ये त्यांना डांबून ठेवलं. रंगबापू गुप्त्यांनी त्या सगळे जे लोक होते त्यांना या ठिकाणी प्रोत्साहित केलं उठाव करण्याच्या संदर्भात. तर रंगबापू गुप्ते यांचं भाषण तुरुंगामध्ये ऐकल्यानंतर त्या तुरुंगामध्ये जो काही शिपाई होता, त्या तुरुंगातल्या शिपायाचं नाव होतं मानसिंग. तर हा मानसिंग त्यांच्यापासून प्रभावित झाला आणि त्यानं काय केलं, त्यानं या ठिकाणी तुरुंगातील साऱ्या लोकांची सुटका या ठिकाणी केली. तिथून मग रंगबापू गुप्ते या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत, हे लक्षात असू द्या. आणि मग या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, त्या ठिकाणी इंग्रजांनी या मानसिंह जो आहे, तर त्या मानसिंहला अटक केली आणि फितूर झाल्यामुळं म्हणजे इंग्रजांची गद्दारी केल्यामुळं या मानसिंगला आणि उठावकर्त्यांची सुटका करून दिल्यामुळं या मानसिंगला इंग्रजांनी या ठिकाणी काय केलं, तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे. 12 जूनची ही घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, 1857च्या उठावामध्ये सर्वात लोकप्रिय शिक्षा काय होती, असा प्रश्न आला तर तोफेच्या तोंडी देणं ही लोकप्रिय शिक्षा होती. इंग्रजांना असं वाटायचं, इंग्रज म्हणायचे की तोफेच्या तोंडी दिलं की मृत माणसाला वेदना होत नाही, अशी त्यांची भूमिका होती, हे लक्षात घ्या. आता बघा, या संदर्भात अजून महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. कोणाकोणाला फाशीची शिक्षा झाली? साताऱ्यामध्ये सीताराम गुप्ते, नारायण पावसकर, शिवराम कुलकर्णी आणि केशव चित्रे यांना फाशीची शिक्षा झाली. आणि मुद्दा नीट समजून घ्या, तोफेच्या तोंडी कोणाला दिलं, तर गणेश कारखानीस आणि सत्तू रामोशी यांना या ठिकाणी काय दिलं, तर तोफेच्या तोंडी शिक्षा दिली. आणि हे मानसिंग जे आहे त्यांना पण तोफेच्या तोंडी या ठिकाणी शिक्षा दिलेली आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. हे झाल्यानंतर कोल्हापूरचा विद्रोह इम्पॉर्टंट आहे बघा. कोल्हापूरचा विद्रोह काय प्रकरण आहे हे मागे सांगितलं मी. कोल्हापूरचा मुद्दा होता
कोल्हापूरमध्ये बाबाजी आहिरेकरच्या नेतृत्वाखाली गडकरी विद्रोह झालेला होता आणि गडकरी विद्रोहाचं खापर कोल्हापूरची राणी सईबाई यांच्यावर या ठिकाणी फोडलं गेलं. गडकरी विद्रोह मोडण्यासाठी 50 लाख रुपयाची खंडणी तुम्ही आम्हाला द्या, अशा प्रकारचा आरोप त्यांना केला गेला. कोल्हापूरमधून त्यांची उचलबांगडी पुण्यामध्ये करण्यात आली. जेव्हा प्रत्यक्ष विद्रोह झाला तेव्हा कोल्हापूरमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, राणी सईबाई हे एक नाव इम्पॉर्टंट आहे, दिनकरराव गायकवाड आणि धाकटे राजे चिमासाहेब यांनी विद्रोहाचं नेतृत्व हे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. तर खूप इम्पॉर्टंट हा मुद्दा. यांच्यावर येतात म्हणजे येतातच प्रश्न, हमखास येतात. कोल्हापूरच्या विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलं? तर चिमासाहेबनी, दिनकरराव गायकवाड आणि राणी सईबाई हे नावं लक्षात असू द्या. तर बघा, जेव्हा कोल्हापूरमध्ये हा विद्रोह झाला त्याच वेळेस या ठिकाणी एक महत्वाचा शिपाई आहे ज्याचं नाव आहे रामजी शिरसाट. यांच्यावर यापूर्वी आयोगाने प्रश्न विचारला, गट ब च्या पेपरमध्ये विचारला होता रामजी शिरसाट, आणि ऍज इट इज स्वरूपात आपल्या नोट्स मधून हा प्रश्न विचारला गेला. ही तारीख पण होती लक्षात घ्या, 31 जुलै सन 1857. ठीक आहे. तर 31 जुलै 1857 रोजी 27व्या पलटणातील सुमारे 200 शिपाई घेऊन खालीलपैकी कोणी कोल्हापूरमध्ये विद्रोह घडवून आणला? रामजी शिरसाट यांनी विद्रोह घडवून आणला. लक्षात घ्या, या रामजी शिरसाटनं कोल्हापूरमध्ये विद्रोहाला मदत केली आणि या रामजी शिरसाटनं पुढे जाऊन सावंतवाडीच्या विद्रोहाचं पण नेतृत्व केलं. फोर्ड सावंत यांना सोबत घेऊन सावंतवाडीमध्ये त्यांनी विद्रोह घडवून आणल्याचं दिसून येतं. तर रामजी शिरसाट 2 विद्रोहाशी संबंधित कोल्हापूरमध्ये या 200 सैनिकांना घेऊन त्यांनी मदत केली आहे आणि पुढे जाऊन या 200 सैनिकांना घेऊन ते सावंतवाडीमध्ये पण विद्रोहाचं नेतृत्व करताना एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येतात. चिमासाहेबांनी नानासाहेब पेशवाला चांदीच्या मुठीची तलवार या ठिकाणी दिली आणि उठावाची जमाजमा केलेली आहे. तर हे काही इम्पॉर्टंट नाही, परंतु इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे रामजी शिरसाट आणि ही 3 नावं हे लक्षात असू द्या. आता कोल्हापूर झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहूया ते म्हणजे या ठिकाणी मुंबई. आता मुंबईच्या घटनांवर मागच्या गट ब च्या पेपरवर प्रश्न आला गेला, तो म्हणजे वधस्तंभाशी संबंधित. ठीक आहे ना. तर हा प्रश्न आपला नोट्स मधनं ऍज इट इज आलेला आहे. कोणत्याही क्लासमध्ये किंवा कोणत्याही बाकीच्या टीचर्सच्या शिकवणुकीमध्ये हा प्रश्न नव्हता. कथा स्वातंत्र्याची पुस्तक आहे, त्या पुस्तकातनं आयोगाने हा प्रश्न विचारला आणि ते पुस्तक आपण आपल्या क्लास प्रोग्राम मध्ये आणि नोट्स मध्ये या ठिकाणी आणलेला आहे. म्हणून मग तो आपल्या नोट्स मध्ये हा प्रश्न आला चार्ल्स फोर्जेटचा. ठीक आहे. तर मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात असू द्या. आता मुंबईतील विद्रोह काय प्रकरण आहे ते नीट समजून घ्या. जसं मी सांगितलं तुम्हाला की इथं होता कोण? विष्णुबुवा ब्रह्मचारी. हे विष्णुबुवा ब्रह्मचारी जे आहेत ते वर्तमान दीपिका आणि वृत्तसार हे वर्तमानपत्र छापतायत आणि उत्तरेकडच्या बातम्या दक्षिणेकडे प्रसारित करण्याचं या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुरू केलं. परिणाम असा झाला, विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांना अटक केली आणि म्हणून मग त्या विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांनी जो काही 57च्या उठावाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्यातून प्रभावित झाले काही मुंबईतील सैनिक आणि त्या मुंबईतील सैनिकांमध्ये एक महत्वाचं नाव होतं शिपाई गंगा प्रसाद. या शिपाई गंगा प्रसादनी भूमिका काय घेतली की आपण पण मुंबईमध्ये विद्रोह घडवून आणू आणि मग त्यानं काय केलं की आपल्या स्वतःच्या घरी उठाव करणाऱ्या शिपायांना एकत्रित केलं आणि सांगितलं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण विद्रोह घडवून आणू. परंतु झालं असं, फितूर लोक आपल्याकडे काही कमी नाही, फितुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती आणि मग त्या फितुरांनी इंग्रजांना बातमी दिली. परिणामी याच्या घरावर छापा मारला आणि सर्व लोकांना इंग्रजांनी अटक केली. परिणाम असा या ठिकाणी झाला की लक्षात घ्या, या सर्व लोकांना शिक्षा या ठिकाणी झाली. तर लक्षात घ्या बघा, इथं फोर्जेटचं नाव आहे चार्ल्स फोर्जेट. ठीक आहे ना. चार्ल्स फोर्जेट जे आहे, हा चार्ल्स फोर्जेट त्यावेळेस मुंबईचा पोलीस कमिशनर या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. चार्ल्स फोर्जेट मुंबईचा पोलीस कमिशनर होता. तर गंगा प्रसादची ही घटना घडल्यानंतर त्याला अशी भीती वाटू लागली की मुंबईमध्ये विद्रोह या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून या चार्ल्स फोर्जेटनं काय केलं, मुंबईमध्ये या ठिकाणी वधस्तंभ या ठिकाणी उभारलेला आहे, हे लक्षात घ्या. मुंबईमध्ये वधस्तंभ उभारला आणि त्या वधस्तंभाच्या खाली असं लिहिलं, जो ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव करेल त्याच्या नशिबी हा वधस्तंभ या ठिकाणी येईल. तर अशा प्रकारचा चार्ल्स फोर्जेटवर कंबाईनच्या गट ब च्या पेपरमध्ये आता प्रश्न आला होता, हे लक्षात घ्या. तर इथे इम्पॉर्टंट आहे, हा वधस्तंभ कुठे होता? तर मुंबईमध्ये. चार्ल्स फोर्जेट जो मुंबईचा पोलीस कमिशनर होता त्यानं हा वधस्तंभ उभारला होता. या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. तर मुंबईच्या विद्रोहानंतर आता आपण त्या ठिकाणी पाहूया तो म्हणजे नागपूर मधला विद्रोह. जसं की मी सांगितलं तुम्हाला, नागपूरचा विद्रोह जो आहे त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हवेत दारूचे फुगे उडवण्याचा प्लॅन सैनिकांनी इथे या ठिकाणी आखलेला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि 13 जून 1857 ला हा सामूहिक विद्रोह करण्याचा निर्णय घेतला गेला.
सांगितलं गेलं की प्रथम टाकळीतील सैनिकांनी हल्ला करायचा, नंतर युरोपियन अधिकाऱ्यांची कत्तल करायची, दारुगोळा हस्तगत करायचा, सीताबर्डीचा किल्ला ताब्यात घ्यायचा आणि त्यानंतर मग टाकळीच्या सैनिकांनी या ठिकाणी इथे या ठिकाणी हल्ला करायचा. अशा प्रकारचा प्लॅनिंग इथे या ठिकाणी आखला गेला होता. तर हवेत दारूचे फुगे उडवण्याचा बघा, हवेत दारूचे फुगे उडवण्याचा प्लॅन इथे या ठिकाणी आखण्यात आला. विलायत अली आणि कादिर खान हे दोघं जण या विद्रोहाचे नेते या ठिकाणी होते. इंग्रजांनी या दोघांना अटक केली आणि फाशीची शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे. तर या प्रकारचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं राणी बांकाबाई ज्या होत्या, तर त्या राणी बांकाबाई, तर या राणी बांकाबाई आपल्याला पाहायला असं भेटतं की या काळामध्ये उठावकर्त्यांच्या बाजूने नव्हत्या, तर त्यांनी इंग्रजांना उठावाची बातमी सांगितली, म्हणून मग हा विद्रोह नागपूरमध्ये अपयशी ठरला गेला, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे. नागपूरच्या विद्रोहानंतर खानदेशचा विद्रोह हा लक्षात घ्या. बघा आताच्या गट ब च्या पेपरमध्ये उठाव आणि ते उठावाचं ठिकाण असा प्रश्न विचारला गेला होता आणि त्यामध्ये खानदेश आणि महाराष्ट्र असं कंसामध्ये महाराष्ट्र दिलं होतं. तर लक्षात घ्या, तर हे म्हणजे एकाच पेपरमध्ये 57च्या विद्रोहामध्ये 2-3 प्रश्न असतात. ते या तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आपण जे तुम्हाला शिकवतो मी आता, तर त्या गोष्टीवरनं आयोग प्रश्न विचारत असतो, लक्षात घ्या. त्यामुळे हे आजचं जे लेक्चर आहे, या लेक्चरमध्ये हे लेक्चर तुम्हाला कायमस्वरूपी उपयुक्त आहे, लक्षात घ्या. तर कायमस्वरूपी तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला 57च्या विद्रोहावर प्रश्न दिसेल आणि 57च्या विद्रोहावर प्रश्न दिसला तर या लेक्चर मधनच या ठिकाणी ते प्रश्न असणार आहेत, हे लक्षात घ्या. तर कोणतीही परीक्षा देत असताना हे लेक्चर पाहायचं, 2-3 प्रश्न आपले सहज सॉल्व्ह होऊन जातात. खानदेशचा विद्रोह बघा, भिल्लांनी विद्रोह घडवून आणला होता खानदेशमध्ये. खानदेशमध्ये या विद्रोहाचं नेतृत्व कदार सिंह आणि भीमा नाईक यांनी या ठिकाणी केलं. कदार सिंहचं प्रकरण काय होतं ते एकदा फक्त समजून घेऊया. स्टोरी टाईप आहे, ते एकदा पाहूया आणि मग त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला ही घटना व्यवस्थित पाहायला भेटेल. तर कदार सिंह हा लक्षात असू द्या 1832 पासून ते 1852 पर्यंत इंग्रजांच्या सैन्यामध्ये होता, म्हणजे पोलीस खात्यामध्ये होता. या कदार सिंहच्या कडून एका गुन्हेगाराला मारहाण केल्यामुळे त्याचं निधन झालं तुरुंगामध्ये, म्हणून कदार सिंहावर खटला दाखल केला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. परिणाम असा आला, कदार सिंहनं इंग्रजांकडे अपील केली आणि मी एका गुन्हेगारालाच मारलंय ना, परंतु 20 वर्ष मी इमाने इतबारे इंग्रजांची सेवा केली, त्यामुळे माझी शिक्षा माफ करा, अशी भूमिका घेतली. कदार सिंहची शिक्षा माफ करण्यात आली 1855 ला. तेव्हा कदार सिंह इंग्रजांना म्हणू लागला की माझी शिक्षा माफ केली आहे, तर तुम्ही मला ईस्ट इंडिया कंपनीमध्ये पुन्हा एकदा रुजू करा. मात्र इंग्रजांनी याला रुजू केलं नाही. परिणामी यांनी विद्रोह करण्याची भूमिका घेतली. याच काळामध्ये आदिवासींचं उत्पीडन इंग्रजांनी खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात केलं. तेव्हा आदिवासींचा नेता भीमा नाईक हा इथे या ठिकाणी तयार होतो. कदार सिंह सोबत मैत्री करतो आणि कदार सिंह आणि भीमा नाईक या विद्रोहाचं नेतृत्व करून इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा खानदेशमध्ये या ठिकाणी उभा करतात. या विद्रोहाचं वैशिष्ट्य असं, सुमारे 400 भिल्ल महिला या विद्रोहामध्ये सहभागी झाल्या. आता बघा, आपण मागे पाहिलं संगमनेरमध्ये होते भागोजी नाईक, ठीक आहे ना. तर भागोजी नाईक हे संगमनेरमध्ये या ठिकाणी होते. तर लक्षात घ्या, संगमनेरचा त्यांचा विद्रोह दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मोडून काढला. त्यावेळेस हे भागोजी नाईक या खानदेशमध्ये आले भीमा नाईकाला सपोर्ट करण्यासाठी. मुद्दा नीट लक्षात घ्या. त्यामुळे खानदेशच्या विद्रोहामध्ये कदासिंह नाईक, भीमा नाईक आणि भागोजी नाईक या तिघांचा समावेश या ठिकाणी आहे. तिघांचं सहाय्य आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तिघ इथं नेतृत्व करताना दिसून येतात. सातपुडा पर्वतरांग यामध्ये गोंडवना राज्य आहे. सातपुडा पर्वतरांगामध्ये गोंडवना राज्य आहे, जे एक आदिवासींचं राज्य या ठिकाणी मानलं जातं. तर या आदिवासींच्या राज्याचा त्यावेळेसचा नेता, त्यावेळेसचा राजा होता, ज्याचं नाव होतं शंकरशहा. तर या शंकरशहाचं राज्य इंग्रजांनी हस्तगत केलं होतं, हडप केलं होतं. त्याच्या राज्यात हस्तक्षेप इंग्रज या ठिकाणी करत होते. म्हणून शंकरशहाने इंग्रजांना धमकी दिली की इंग्रजांनी आमचं राज्य ताबडतोब सोडून द्यावं, नाहीतर ते तलवारीच्या बळावर आम्ही जिंकून घेऊ. त्या प्रकारची भूमिका शंकरशहाने इथं मांडली. पुढे पाहायला भेटलं की शंकरशहाचे जे 2 महत्वाची मुलं होती, त्यापैकी एक नाव आहे रघुनाथ शहा आणि दुसरं आहे सीताराम शहा. तर हे दोघं जण या ठिकाणी तात्या टोपेंची भेट घेतात आणि तात्या टोपेंना भेट घेऊन ते कट उभारण्याचा प्लॅनिंग आखतात. परिणाम असा होतो की या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीमध्ये एका समारंभामध्ये जबलपूरचा रेसिडेंट आहे, ज्याचं नाव आहे मॅक ग्रेझर. तर हा मॅक ग्रेझर जो आहे, हा जबलपूरचा या ठिकाणी रेसिडेंट
समारंभामध्ये असताना शंकरशहानं या मॅकग्रेझरवर गोळ्या मारून त्याची हत्या या ठिकाणी केली आणि तेव्हा मग 18 सप्टेंबर सन 1857ला इंग्रजांनी या या शंकरशहाला देखील या ठिकाणी तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा ही या ठिकाणी दिलेली आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे तोफेच्या तोंडी कोणाकोणाला दिलं, तर या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. तर गणेश सखाराम कारखानीस, त्याचबरोबर या ठिकाणी सत्तू रामोशी, साताऱ्याचा तुरुंगाधिकारी जो होता त्याचं नाव होतं मानसिंग आणि याचबरोबर या ठिकाणी शंकरशाह, या 4 लोकांना तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा इंग्रजांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर हा महत्वाचा मुद्दा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. नाशिकमध्ये काय झालं? नाशिकमध्ये पेठ आहे. तर या नाशिकमध्ये या ठिकाणी कोळी राजे भगवंतराव निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली इथे या ठिकाणी विद्रोह घडवून आणल्याचं एकंदरीत दिसून येतं. नाव नीट लक्षात घ्या. भगवंतराव निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली हा विद्रोह या ठिकाणी झाला नाशिक मधल्या पेठ या भागामध्ये आणि तो विद्रोह मोडून काढला तो ग्लासपूर या नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी. ठीक आहे ना. तर ग्लासपूर या नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी हा विद्रोह मोडून काढला. भगवंतराव निळकंठराव यांना फाशीची शिक्षा इथे या ठिकाणी इंग्रजांनी नंतर दिली. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं जामखिंडी. तर जामखिंडीमध्ये आप्पासाहेब पटवर्धन आहे. आता लक्षात घ्या काय नेमकं झालं. त्या भागातील सैनिकांनी इथं विद्रोह करण्याचा प्लॅनिंग या ठिकाणी आखला. त्यांना आप्पासाहेब पटवर्धन हे तसे पाहिलं तर म्हणजे इंग्रजांशी एकनिष्ठ राहिलेले होते. मात्र त्यांना असं वाटलं की सैनिकांनी जी काही जमाजमाव केलेली आहे तर ती जामखिंडीच्या या ठिकाणी किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी केली. म्हणून स्वतःला सुरक्षित करण्यासाठी आप्पासाहेब पटवर्धन देखील सैनिकांची जमाजमाव करतात. इंग्रजांना असं वाटलं ते सैनिकांना मिळालेले आहेत म्हणून मग इंग्रजांनी जामखिंडीच्या किल्ल्यावर हल्ला करून आप्पासाहेब पटवर्धनला अटक केली होती. तर लक्षात घ्या. तर इथं पाहायला भेटतं आप्पासाहेब पटवर्धन जामखिंडीच्या विद्रोहाचं नेतृत्व या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतं. आणि शेवटचा विद्रोह जो आहे तो या ठिकाणी मुधोळ प्रांतामध्ये बेरड जमातीचा विद्रोह या ठिकाणी आहे. आता बघा 1857च्या उठावाच्या काळामध्ये इंग्रजांनी या ठिकाणी वर्तमानपत्रांवर बंदी आणण्याचा कार्यक्रम आखला. तशाच प्रकारे त्यांनी शस्त्रबंदीचा कायदा पण या ठिकाणी केला. तर लक्षात घ्या 1857ला इंग्रजांनी त्या काळामध्ये शस्त्रबंदीचा कायदा इथे या ठिकाणी आणला होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामध्ये इंग्रजांनी असं सांगितलं की ज्या ज्या भारतीयांकडे शस्त्र आहे ती त्यांनी सरकारामध्ये जमा करावी. ज्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र हवी आहेत त्याच्यासाठी त्यांनी सरकारकडे परवाना अर्ज या ठिकाणी करावा. आता त्या काळामध्ये मुधोळ प्रांत जो आहे त्यामध्ये बेरड नावाची जी काय आपली जमात आहे तर त्या जमातीच्या लोकांनी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी त्यांच्याकडे ते लोक शस्त्र बाळगत होते. तर या लोकांनी हा शस्त्रबंदीचा कायदा उधळून टाकला आणि आम्ही आमच्याकडची शस्त्र इंग्रजांना देणार नाही या प्रकारची भूमिका हे मुधोळ प्रांतातील बेरड जमातीच्या लोकांनी इथे या ठिकाणी घेतली. ज्याचा परिणाम असा या ठिकाणी झाला इंग्रजांना यांच्यासोबत युद्ध करावं लागलं आणि इंग्रजांनी अत्यंत अमानुष पद्धतीनं सुमारे 200 बेरडांची कत्तल इथे या ठिकाणी केलेली आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता आयोग या संदर्भात प्रश्न काय विचारू शकतो ते नीट या ठिकाणी लक्षात घ्या. आयोग या संदर्भात प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये बेरड जमातीच्या लोकांनी शस्त्रबंदी अधिनियम मोडून काढला म्हणून इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला करून 200 बेरडांची हत्या केली. तर तो प्रांत विचारला जाऊ शकतो. तर मुधोळ प्रांत हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा 1857चा विद्रोह या संदर्भात महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं या सर्व घटकांवर आपण चर्चा केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं, भारतामध्ये काय काय झालं, 57ची विद्रोहाची पार्श्वभूमी काय नेमकी आहे या सर्व घटकांवर आपण चर्चा केली. 57च्या विद्रोहावर आले प्रश्न तर इथूनच येतील. याच्या पलीकडे प्रश्न नाही विचारणार, जनरली नाही विचारणार. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. थोडा विश्वास ठेवा. याच्या पलीकडे नाही तर खूप डीप मध्ये आपण या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घेतल्या. ठीक आहे. आता एकच घटक आहे ते म्हणजे 1857च्या विद्रोहावर विविध इतिहासकारांच्या काय प्रतिक्रिया आहे. विविध इतिहासकारांच्या काय प्रतिक्रिया आहे तर त्यावर आयोग या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो हे लक्षात असू द्या. मग त्या विविध इतिहासकारांच्या प्रतिक्रिया त्या पण आपल्याला इथे या ठिकाणी थोड्याशा पाहणं गरजेचं आहे. कारण बघा हे लक्षात घ्या की प्रिडिक्शन असं काही नसतं. जर तुम्ही सिलेबस कट टू कट केला, तो टॉपिक व्यवस्थित कट टू कट केला, त्या टॉपिकला न्याय दिला तर पेपर कितीही कठीण असू द्या तुम्हाला त्याचं उत्तर या ठिकाणी येतं. त्यामुळं आपण
अभ्यास करत असताना कसल्या प्रकारची कॉम्प्रोमाइज करायची नाही. वन डे रिव्हिजन बिव्हिजन काही नसतं. लक्षात घ्या, तुम्ही फुल लेंथ बॅच जोपर्यंत घेत नाही, फुल लेंथ बॅच जोपर्यंत घेत नाही, जोपर्यंत फुल लेंथ बॅच तुम्ही या ठिकाणी अभ्यासत नाही, तोपर्यंत तुम्हाला हिस्ट्रीमध्ये किंवा कुठल्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क या ठिकाणी मिळत नाही. आणि त्यामुळे लक्षात घ्या, की एखादा टॉपिक अभ्यास करत असाल, तो मुळापासून या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून मग या सेशनमध्ये मी तुम्हाला 57च्या विद्रोहाशी संबंधित विविध इतिहासकारांच्या प्रतिक्रिया काय होत्या, ते पण या ठिकाणी सांगणार आहे. कारण जर इथून प्रश्न आले, तर ते तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे ना? हा मुद्दा लक्षात घ्या. आता या संदर्भात 57च्या विद्रोहातील उठावाच्या प्रतिक्रिया खूप साऱ्या आहेत, परंतु काही मोजक्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. तर मॅलेसन नावाचा इंग्रज अधिकारी, ज्यानं द इंडियन म्युटिनी ऑफ 1857 हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये तो काही महत्वाचे मुद्दे मांडतो. तो काय म्हणतो बघा, फैजाबादचा मौलवी अहमदुल्ला शहा, नानासाहेब पेशवा, झाशी राणी लक्ष्मीबाई यांच्यामध्ये 1857च्या उठावापूर्वीच गुप्त वाटाघाटी झाल्या. त्यांच्यामध्ये हा उठाव राष्ट्रव्यापी होता व जर इंग्रज अपुऱ्या तयारीत असते, तर फारच थोडे जिवंत राहिले असते. या प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कोणी? मॅलेसननं इथे या ठिकाणी मांडलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, या मुद्द्याशी संबंधित एक महत्वाचा मुद्दा माझ्या डोक्यामध्ये आला. तो तुम्हाला इथं पहिल्यांदा क्लिअर करून देतो. आता बघा, मागे जसं आपण इथे या ठिकाणी पाहिलं, बघा इथं एक आपण स्लाइड घेतली होती कोरी. हां. तर इथं ज्या पद्धतीने आपण पाहिलं, की कोणकोणते लोक इथं विद्रोहामध्ये सहभागी झाले, ते अनकॉमन डेटा आपण पाहिला. त्या संदर्भामध्ये लक्षात घ्या. मला सांगा, 1857च्या उठावामध्ये इंग्रज 1857चा विद्रोह जेव्हा आपण पाहतो, त्याचं वैशिष्ट्य काय होतं? याचं वैशिष्ट्य होतं हिंदू मुस्लिम एकता. हिंदू मुस्लिम ऐक्य हे या 1857च्या उठावाचं या ठिकाणी वैशिष्ट्य इथे या ठिकाणी मांडलं जातं. म्हणजे हिंदू मुस्लिम एकत्ररित्या या विद्रोहामध्ये या ठिकाणी लढताना आपल्याला दिसून येतं. दुसरं महत्वाचं काय? तर या विद्रोहामध्ये भारतातला मध्यम वर्ग जो आहे, जो सुशिक्षित वर्ग आपण म्हणतो, तो या उठावापासून दूर राहिलेला आहे. त्यानं या विद्रोहामध्ये सहभाग घेतलेला नाहीये. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तिसरा महत्वाचा मुद्दा, भारतातील सारे संस्थानिक हे या विद्रोहामध्ये सहभागी झाले नाही. भारतातील सारे संस्थानिक या विद्रोहामध्ये सहभागी झालेले नाही. मग मुद्दा समजून घ्या, की कोणकोणते संस्थानिक या विद्रोहामध्ये इंग्रजांच्या बाजूने होते, असा प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला लिहितो, कोणकोणते संस्थानिक इंग्रजांच्या बाजूने लढले, तर ते आहे बडोदा संस्थान. दुसरं आहे नागपूरचं भोसले जे आहे, नागपूर जे आहे, नागपूरचे संस्थानिक इंग्रजांच्या बाजूने या ठिकाणी होते. ग्वाल्हेरचे शिंदे जे आहे, हे ग्वाल्हेरचे शिंदे हे देखील इंग्रजांच्या बाजूने या ठिकाणी लढले. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं, जुनागड जे आहे, हे जुनागड हे संस्थान आपल्याला पाहायला भेटतं इंग्रजांच्या बाजूने या ठिकाणी लढलं. याचबरोबर राजपुताना संस्थान जे आहे, हे राजपुताना संस्थान हे इंग्रजांच्या बाजूने लढलं. याचबरोबर हैदराबाद संस्थान जे आहे, हे हैदराबाद संस्थान इंग्रजांच्या बाजूनं इथे या ठिकाणी लढलं आणि जिंद नावाचं संस्थान जे आहे, हे देखील इंग्रजांच्या बाजूनं या ठिकाणी लढलं. काय मी म्हणतो बघा, बडोदा, नागपूर, त्याचबरोबर ग्वाल्हेर, ग्वाल्हेर जे आहे ते एक महत्वाचं आहे. ग्वाल्हेरचे शिंदे, त्याचबरोबर या ठिकाणी इथं जुनागड जे आहे, त्याचबरोबर या ठिकाणी इंदोर एक संस्थान आहे. इंदोर हे पण या ठिकाणी इंग्रजांच्या बाजूने या ठिकाणी लढलं आहे. लक्षात घ्या. इंदोर, बडोदा, नागपूर, ग्वाल्हेर, त्याचबरोबर जुनागड, राजपुताना, हैदराबाद आणि जिंद ही संस्थानं 57च्या विद्रोहामध्ये सैनिकांच्या बाजूनं, भारतीयांच्या बाजूने नव्हती, इंग्रजांच्या बाजूनं लढलेले आहेत, हे लक्षात घ्या. आता बघा, या संदर्भामध्ये पाहायला भेटतं लॉर्ड कॅनिंग. कॅनिंगवर थोडंसं या ठिकाणी आपण काम करूया. 1857चा विद्रोह झाला, तो कॅनिंगच्या कार्यकाळात झाला आणि कॅनिंगनं या संदर्भामध्ये एक भूमिका व्यक्त केली या ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या संदर्भात. तो असा म्हटला, की ग्वाल्हेरचे शिंदे जर या ठिकाणी इंग्रजांच्या बाजूनं लढले नसते, ते उठावकर्त्यांच्या बाजूने लढले असते, तर आम्हाला अर्ध्या रात्रीत आमचं सारं साम्राज्य गुंडाळून आपल्या मायदेशी निघून जावं लागलं असतं. हे स्टेटमेंट कोणाचं आहे? कॅनिंगचं आहे, हे लक्षात घ्या. कॅनिंग कोणाबद्दल बोलला? तर ग्वाल्हेरच्या शिंद्यांबद्दल बोलला, की जर शिंदे इंग्रजांच्या बाजूने सहभागी झाले नसते,
किंवा या उठावकर्त्यांच्या बाजूने ते सहभागी झाले असते तर आम्हाला आमचं साम्राज्य अर्ध्या रात्री गुंडाळून मायदेशी निघून जावं लागलं असतं. कॅनिंगनं शिंदेच्या संदर्भात या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरं महत्वाचं बघा, कॅनिंगनच भारतातील जे संस्थानिक आहे, त्यांच्याबद्दल एक प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतातील संस्थानिकांबाबत कॅनिंगनंच एक प्रतिक्रिया व्यक्त केली. तो संस्थानिकांना म्हणतो वादळातील तरंग, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी तो घेतोय. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो या ठिकाणी खालीलपैकी कोणाला वादळातील तरंग म्हणून कॅनिंगनं संबोधलं, तर भारतीय संस्थानिक देशी संस्थानांना त्याने या ठिकाणी वादळातील तरंग म्हणून संबोधलेला आहे. खूप इम्पॉर्टंट मुद्दा हा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. तर इथे प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर 57च्या विद्रोहामध्ये एका क्रांतिकारकाला अटक केली आणि त्या क्रांतिकारकानं अशी कबुली दिली, या डॅश यामुळेच आमचा घात झाला. म्हणजे कशामुळं, तर या तार यंत्रानेच आमचा घात केला. या संदर्भामध्ये या ठिकाणी एका क्रांतिकारकानं भूमिका व्यक्त केली की हे तार यंत्र जर इंग्रजांकडे नसतं तर कदाचित 57च्या विद्रोहामध्ये भारतीय क्रांतिकारक जिंकले असते, असं त्या क्रांतिकारकाचं म्हणणं होतं. म्हणजे या तार यंत्रणेच आमचा घात केला, असं एक प्रतिक्रिया एका क्रांतिकारकाने दिली. हे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्या नोट्समध्ये हे ऍड करा. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता परत एकदा आपण त्या प्रतिक्रियांवर या ठिकाणी जाऊया. जो आपला घटक या ठिकाणी आहे कॅम्बल. बघा, आता कॅम्बल इम्पॉर्टंट आहे आपल्याला. कारण कॅम्बल इम्पॉर्टंट का, तर कॅम्बल त्या काळामध्ये विद्रोहाचं नेतृत्व या ठिकाणी करत होता. म्हणजे इंग्रजांच्या वतीनं विद्रोहाचं नेतृत्व करत होता. तर कॅम्बलचं काय लक्षात ठेवायचं, कॅम्बल म्हणतो हे शिपायांचं निर्भळ बंड आहे. 1857चा उठाव हे केवळ शिपायांचा निर्भीड बंड आहे, हे भूमिका कोण देतो, कॅम्बल म्हणतो. आणि तो काय म्हणतो पुढे, की कामगारांनी संप करावा तशा प्रकारचं हे बंड होतं. अशा प्रकारची भूमिका, म्हणजे तो एकदम तुच्छ लेखतोय या आपल्या बंडाला. निर्बळ शिपायांचं बंड होतं असं तो म्हणतोय, हे लक्षात घ्या. पुढे पुढे आपल्याला पाहायला भेटतं आर.सी. मुजुमदार. इम्पॉर्टंट आहे बघा. आर.सी. मुजुमदारांनी काय केलं, हे राष्ट्रवादी इतिहासकार आहे. ते काय म्हणतात बघा, जनतेच्या या बंडाळीला स्वातंत्र्य युद्ध म्हणणं म्हणजे सत्याचा अपलाप करणं आहे. काय म्हणतात, 1857च्या उठावाला या स्वातंत्र्य युद्ध म्हणणं म्हणजे काय आहे, सत्याचा अपलाप आहे. सत्याचा अपलाप म्हणजे सत्य लपवण्यासारखा प्रकार आहे. या प्रकारची भूमिका आर.सी. मुजुमदार यांनी इथे या ठिकाणी मांडलेली आहे. नरफाटक आयएमपी आहे, लक्षात घ्या, आयएमपी करा. नरफाटक म्हणतात की 57चा उठाव म्हणजे शिपायांची काय आहे, भाऊगर्दी आहे. शिपायांची भाऊगर्दी आहे, हे नरफाटक या ठिकाणी म्हणताना दिसून येतं. गो. सरदेसाई काय म्हणतात बघा, की 1857च्या उठावाला तुम्ही शिपायांचं बंड म्हणून त्याचा अपमान पण करू नका आणि स्वातंत्र्य युद्ध म्हणून त्याला खूप जास्त त्याचं ग्लोरिफिकेशन पण करू नका. हे गो. सरदेसाई या ठिकाणी म्हणतात. आणि मग ते म्हणतायत की या उठावाला काय नाव दिलं पाहिजे, तर ते असं म्हणतात 57 सालचा क्षोभ म्हणा. 57 सालचा उद्रेक, क्षोभ म्हणजे उद्रेक म्हणा, असं सरदेसाईंनी इथे या ठिकाणी प्रतिक्रिया दिली. विन्सन स्मिथ हा एक वसाहतवादी इतिहासकार आहे. तो म्हणतोय की हा निदान अंशतः जनतेचा विद्रोह होता. विन्सन स्मिथ या ठिकाणी म्हणतोय. बेंजामिन डिझरायलवर एकदा प्रश्न आयोगाने विचारला होता. हा बेंजामिन डिझरायल हा ब्रिटिश पार्लमेंटचा मेंबर होता, लक्षात घ्या. आणि त्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये यानं भूमिका मांडली की ज्याला तुम्ही केवळ शिपायांचं बंड म्हणतात, ते शिपायांचं बंड नसून ते नॅशनल रायझिंग आहे. ते भारताचं राष्ट्रीय उत्थान आहे. याच उठावामुळे भारतात राष्ट्रवादाचा उदय होणार आहे. ही भूमिका बेंजामिन डिझरायल इथे या ठिकाणी मांडताना दिसतात. लक्षात घ्या, हीच भूमिका के.एम. पणणीकरनी पण मांडली. के.एम. पणणीकर एक मोठे इतिहासकार, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यातले महत्वाची व्यक्ती आहे. नेहरूचे जवळचे होते के.एम. पणणीकर. तर के.एम. पणणीकरने पण 57च्या विद्रोहावर भूमिका मांडली. 57चा विद्रोह हे एक नॅशनल रायझिंग आहे. के.एम. पणणीकरांचं पण म्हणणं या संदर्भात राहिलेलं आहे. एस.एन. सेन बघा, एस.एन. सेन काय म्हणतात, हा उठाव राष्ट्रीय स्वरूपातील नव्हता, कारण भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादाची संकल्पनाच मुळात गर्भ अवस्थेमध्ये होती. एस.एन. सेनचं म्हणणं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, टी.आर. होम्स इम्पॉर्टंट आहे. टी.आर. होम्स म्हणतोय की हा उठाव म्हणजे रानटीपणा आणि सभ्यता यांच्यातील संघर्ष आहे.
हे कोण म्हणते? टी.आर. होम्स या ठिकाणी म्हणतायत. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्रश्न विचारले जाऊ शकतात. टी.आर. होम्सचं म्हणणं काय? हा उठाव म्हणजे रानटीपणा आणि सभ्यता यांच्यातील या ठिकाणी हा संघर्ष आहे. या प्रकारची भूमिका आहे. स्टॅनले वॉलपर्ट इम्पॉर्टंट आहे बघा. स्टॅनले वॉलपर्ट म्हणतात, ही घटना लष्करी बंडापेक्षा अधिक होती. मात्र प्रथम राष्ट्रीय स्वातंत्र्यापेक्षा ही बरीच कमी होती. या प्रकारची भूमिका स्टॅनले वॉलपर्ट हे एक वसाहतवादी इतिहासकार म्हणताना दिसून येतात. के.एम. पडणीकर बघा, आत्ताच मी नाव यांचं घेतलं. ते पण म्हणतात हा उठाव महान राष्ट्रीय उत्थान आहे. राष्ट्रीय नॅशनल रायझिंग आहे. के.एम. पडणीकर या प्रकारची भूमिका व्यक्त करतात. व्ही.डी. सावरकर माहिती आपल्याला की 1907 ला त्यांनी या ठिकाणी 1857 चा उठाव हे पहिलं भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये ते म्हणतात स्वराज्य आणि स्वधर्मासाठी लढला गेलेला हा एक संघर्ष आहे. हा भारतातील पहिलं स्वातंत्र्य समर आहे हे वि.दा. सावरकर म्हणतात. मात्र लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुले आहे बघा या काळामध्ये. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मात्र 1857च्या उठावावर टीका केलेली आहे आणि ते म्हणतात की 1857चा उठाव हे भट पांड्यांचं बंड आहे. भट आणि पांडे यांनी ते रचलेलं कारस्थान आहे. या प्रकारची भूमिका महात्मा फुले मांडताना दिसतात. तर भट पांड्यांचं बंड आहे हे महात्मा ज्योतिराव फुले इथे या ठिकाणी हे भूमिका मांडताना दिसून येतात. थॉमस मेटकॉफ इम्पॉर्टंट आहे बघा. याला भारतीय वृत्तपत्राचा पितामह म्हणून संबोधलं जातं, मुक्तीदाता म्हणून संबोधलं जातं. चार्ल्स मॅटकॉफ. तर हे काय म्हणतात बघा की थॉमस मॅटकॉफ हे काय म्हणतात, सैनिकी विद्रोहापेक्षा जास्त परंतु राष्ट्रीय विद्रोहापेक्षा कमी असा हा विद्रोह आहे. तर राष्ट्रीय विद्रोह नाही म्हणता येईल आणि सैनिकी विद्रोह म्हणून त्याचा अपमान पण करता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बी.एस. चौधरी काय म्हणतात बघा, एस.बी. चौधरी, परकीय शक्तीला आव्हान देण्यासाठी अनेक वर्गातील जनतेने केलेला हा संयुक्त प्रयत्न होता. जेम्स आउटरम याला आय.एम.पी. करा इथं. जेम्स आउटरम आणि डब्ल्यू. टेलरचं म्हणणं काय आहे? हा उठाव म्हणजे हिंदू मुस्लिमांच्या कट कारस्थानाचा परिणाम आहे. तर हिंदू मुस्लिमांनी कट कारस्थान केलं त्याचा हा परिणाम आहे. या प्रकारची भूमिका या ठिकाणी जेम्स आउटरमनं इथे या ठिकाणी मांडलेली आहे. तर खूप इम्पॉर्टंट मुद्दा हा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या पद्धतीने मित्रांनो 1857चा विद्रोह अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. राज्यसेवा करा, कंबाईन करा, ग्रुप बी करा, ग्रुप सी करा, यूपीएससी करा किंवा अन्य कोणतीही सरळ सेवा करा. यावर प्रश्न येतात म्हणजे येतात आणि हे प्रश्न आले की या आपल्या लेक्चर मधूनच प्रश्न येणार आहे. हे पण खात्री या ठिकाणी बाळगा. याच्या पलीकडे प्रश्न नसणार आहे. आणि लक्षात घ्या कंबाईन सारख्या पेपरमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 प्रश्न पण 1857च्या उठावावर असतात लक्षात घ्या. त्यामुळे तो पण व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. राज्यसेवेला एक प्रश्न 1857च्या उठावावर असतो म्हणजे असतोच. तो याच आपल्या लेक्चर मधनं याच आपल्या टॉपिक मधनं या ठिकाणी असणार आहे हे लक्षात घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण आजच्या सेशन मध्ये. बस एवढंच आपण या ठिकाणी पाहूया. 1857चा विद्रोह जो आपण या ठिकाणी इतका डिटेलपणे इथे या ठिकाणी केला. डिटेलपणे करण्यामागचं कारणच हे होतं की या टॉपिकवर प्रश्न असतात आणि ते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये मिळायला पाहिजे यासाठी. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.